साठीचा गझल महाराष्ट्राचा ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या संवादाची मालिका कालपासून सुरू झाली. काल पहिल्या दिवशी शरद पवार यांच्याबरोबर आपण संवाद साधला. आज या मालिकेच्या दुसऱ्या भागात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. लोकसत्ताच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत. खूप मोठ्या प्रमाणात वाचकांनी नावं नोंदवलेली आहेत. वाचक आता सहभागी होत आहेत. भारतातले, महाराष्ट्रातले, देशातले, परदेशातले असे खूप वाचक या सगळ्या मालिकेबद्दल खूप उत्सुक आहेत आणि तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या संवादात सहभागी व्हायला पण खूप उत्सुक आहेत. ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. या उपक्रमाचे सहप्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, हिरानंदानी ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी हे आहेत. तर दामजी श्यामजी शहा ग्रुप हे या वेब संवादाच्या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत. आजच्या या संवादाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे पण इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रातले सर्वात तरुण राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस सगळ्यांना माहिती आहेत. भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. गेले जवळजवळ 2-2.5 दशक ते राजकारणात सक्रिय आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत, महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये त्यांची मुख्यमंत्री पदाची 5 वर्ष ही खूप महत्वाची होती. त्यांच्याशी संवाद साधता साधता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते उच्च शिक्षित आहेत. खरं म्हणजे ते ॲडव्होकेट देवेंद्र फडणवीस आहेत, परंतु ते ॲडव्होकेट का लावत नाहीत माहीत नाही. परंतु बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण, लॉचं शिक्षण आणि त्याचबरोबर अन्य सर्व अनेक विषयांमधलं अतिशय बारकाईनं असलेलं ज्ञान याचा उपयोग कदाचित त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झाला असेल. या संवादाची सुरुवात आता आपण करतो आहोत. मी श्रीयुत गिरीश कुबेर यांना विनंती करतो की त्यांनी या संवादाला आता सुरुवात करावी. नमस्कार देवेंद्रजी. नमस्कार गिरीशजी. नमस्कार. स्वागत. खरं म्हणजे आता या निमित्तानं होणारा कार्यक्रम जाहीर गप्पा मारायला आपल्याला आवडले असते, पण या माध्यमातून विषाणूच्या कृपेमुळे आपल्याला असा संवाद साधावा लागतोय. मनापासून स्वागत. तुमच्याशी गप्पा मारणं नेहमीच आनंदाचा भाग असतो. मला असं वाटतं की सुरुवात तुमच्या कारकिर्दीच्या सुरुवातापासून करूया. एक ऐतिहासिक स्वरूपाचं मंत्रिमंडळ किंवा सरकार तुमच्या कारकिर्दीत झालं. भाजपचे आपण पहिले मुख्यमंत्री, म्हणजे सेना भाजपचं सरकार होतच पण भाजपचा मुख्यमंत्री नव्हता. त्यावेळेला तुम्ही एक छान घोषणा केली होती. एक अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम होता, सेवा हमी कायदा. तो मला असं वाटतं पूर्ण व्हायला हवा होता का, किंवा त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी ज्या निर्माण झाल्या त्या व्हायला नको होत्या का? कारण एक मोठं मला असं वाटतं काम तुमच्या हातनं त्यावेळेला सुरुवात झाली होती. काय वाटतं तुम्हाला त्याविषयी? नाही, मला असं वाटतं की सेवा हमी कायदा हा चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात इम्प्लिमेंट झाला. जवळजवळ सगळ्या खात्यांना आपण नोटिफिकेशन्स काढायला लावलीत. त्या नोटिफिकेशन्स अनुसार त्यांनी किती दिवसात सेवा द्यायची, कशी द्यायची याचं नोटिफिकेशन झालं. एवढंच नव्हे तर आपण जवळजवळ 485 सर्व्हिसेस या ऑनलाईन आणल्या की ज्याच्यावर कुठल्याही ऑफिसला न जाता तुम्हाला ती सर्व्हिस मिळू शकते. ही व्यवस्था आपण उभी केली. आणि मला शेवटचं जे आठवतं तोपर्यंत या कायद्याच्या अंतर्गत जवळजवळ 5 कोटी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे या कायद्याच्या अंतर्गत जे काही दाखले किंवा ज्या गोष्टी सर्व्हिसेस पाहिजे होत्या त्या सर्व्हिसेस प्राप्त झाल्या होत्या. हे खरं आहे की याचा अजून प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे. ज्या लोकांना हे कल्पना आहे की सेवा हमी कायदा आहे ते लोक त्याचा उपयोग आता जोरात करतात, पण अनेक लोकांना अजूनही त्याची कल्पना कदाचित नसेल. त्यामुळे त्याचा अजून अधिक प्रचार आणि प्रसार हा आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं की या कायद्यामुळे एक प्रकारे पहिल्यांदा ऍडमिनिस्ट्रेशनवर हा वचक बसला की आपण वेळेत काम केलं नाही तर आपल्याला शिक्षा होऊ शकते आणि 2दा शिक्षा आली तर घरी देखील जावं लागू शकतं. पहिल्यांदा या कायद्यामुळे एक कायदेशीर व्यवस्था सामान्य माणसाकरता तयार झाली की एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला फिरवलं, तुमचं काम केलं नाही
तर त्याच्या विरुद्ध दाद कुठे मागायची? पूर्वी आमदाराकडे मागावी लागायची, खासदाराकडे मागावी लागायची, मुख्यमंत्र्याकडे मागावी लागायची. आता त्याच्याकडे मागायची गरज नाहीये. तुम्हाला थेट कमिशनरकडे ती दाद मागता येते किंवा अपिलेट अथॉरिटीकडे मागता येते. त्यामुळे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यासारखाच हा सेवा हमी कायदा जो आहे हा अस्तित्वात आला आणि लोक त्याचा उपयोग घेत आहेत. पण त्याच्यामुळे मंत्रालयात येणाऱ्यांची जी गर्दी असते, म्हणजे मंत्रिमंडळाच्या दिवशी बघितलं पण खालती उभं राहायला जागा नसते वगैरे, अजूनही ते चित्र तसंच आहे. ते कमी व्हायला हवं होतं ना? नाही, याचं एक प्रामुख्याने कारण असं आहे की मी एकदा मंत्रालयातल्या गर्दीचा आढावा घेतला. हा. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यातले 50% लोक अशी आहेत की ज्यांना असं वाटतं की आपलं कर्तव्य मंत्रालयात येणं आहे. हो. त्यातले 10% हे वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांनी लोकांकडनं काय फालतूपणा करून देखील येत असतील, म्हणजे त्याच्याबद्दल आज न बोललेलं बरं. पण त्यातले 30-40% असेही आहेत की ज्या लोकांना फार काम नाही आहे पण ते आपल्या गावचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की जर आम्ही बुधवारी मंगळवारी मंत्रालयात दिसलो नाही तर आमचं नेते पण कमी होतं. आणि म्हणून अशी येणाऱ्यांची संख्या ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. या म्हणजे त्यांची कुठलीही कामं त्या ठिकाणी अशी नसतात की जी त्यांच्या गावात होऊ शकत नाही, त्यांच्या जिल्ह्यात होऊ शकत नाही. पण दुर्दैवाने थोडं राजकीय त्याला एक असं अनेक वर्षाची परंपरा लाभली आहे की आपल्या गावाहून आपण ट्रेनमध्ये बसून मंत्रालयात पोहोचलो की आपण पुढारी आहोत असं वाटतं आणि गावातच राहिला तर याला कोण विचारतंय मुंबईत, अशी अवस्था आहे. हा एक प्रॉब्लेम मोठा आहे त्यातला. मिरवलेपणाचा एक भाग त्याच्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणावरती. या तुमच्या पहिल्या कालखंडामध्ये म्हणजे मला देवेंद्र फडणवीस आमदार ते मुख्यमंत्री पद हा प्रवास पण अगदी जवळच पाहिलेला आहे सगळा. त्या ज्या विरोधी पक्षात असताना ज्या काही प्रभावशाली गोष्टी किंवा मुद्दे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात मांडत होते, त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री झाल्यावर करणं, हा म्हणजे व्यवस्थेच्या आत असणं आणि व्यवस्थेच्या बाहेर असणं, हा कसा फरक वाटतो म्हणजे लुकिंग बॅक? नाही, बाहेर असणं आणि आत असणं यात फरक नक्कीच आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टी बोलतो त्या करायला कठीण असतात हेही खरं आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की जे जे बोलायचो ते करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्यातल्या 90% गोष्टी आम्ही करू देखील शकलो. शेवटी प्रशासन चालवत असताना प्रशासनाच्या काही मर्यादाही आहेत. त्या मर्यादाही तुम्हाला लक्षात येतात. काही आर्थिक मर्यादा असतात त्या देखील तुम्हाला लक्षात येतात. पण असं असताना देखील आपण बघितलं असेल तर ज्या ज्या काही घोषणा केल्या होत्या, मला आजही लक्षात आहे की 2014च्या निवडणुकीपूर्वी मी पब्लिश केलं होतं. 2014च्या निवडणुकीत आम्ही कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता. एक विजन डॉक्युमेंट मी स्वतः तयार केलं होतं आणि आमच्या पक्षाने ते अडॉप्ट केलं होतं. आणि मला सांगताना आनंद वाटतो की मी त्याच्यानंतर आपल्या लक्षात असेल तर मी 2019ला ते प्रकाशितही केलं की 2014च्या विजन डॉक्युमेंट मधल्या जवळजवळ 80% गोष्टी पूर्ण केल्या आणि 20% गोष्टी ज्या आहेत या काही ना काही त्याच्यावर निर्णय झाले, पाईपलाईन मध्ये आहेत, काही त्याच्यात अडचणी आल्या आहेत, काही थांबलेही आहेत. पण केलं नाही असं काहीच नव्हतं, अटेम्प्ट केलं नाही असं काहीच नव्हतं. त्यामुळे आपण जे बोलतो ते केलं पाहिजे या भावनेतनच 5 वर्ष हे विजन डॉक्युमेंट राबवण्याचा प्रयत्न मी केला. नाही, कारण मला अगदी आठवतंय आधीचा सुद्धा प्रवास म्हणजे 1999 पासून पुढचा कालखंड हा महाराष्ट्राच्या आर्थिक विपन्नावस्थेचा होता. तर त्याच्याविषयी राळ उठवण्याचं आणि जागृती निर्माण करण्याचं मोठं काम देवेंद्र फडणवीस आमदार विरोधी पक्षनेते यांच्याकडनं झालेलं होतं. सत्तेत आल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती बदलण्यामध्ये तितकंसं यश आलं असं वाटतं का? तर बघा, आर्थिक परिस्थिती बदलण्याचा निकष काय आहेत याच्या आधारावर आपण बोलू शकतो. आता गिरीजी तुम्हाला अर्थकारण नीट कळतं, त्यामुळे आपण अभावाच्या अर्थव्यवस्थेत काम करतो. आपण एक विकसनशील अर्थव्यवस्था आहोत. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपण काही अधिक्याच्या महसुलावर फार काळ राहू शकतो असं नसतं. तर आपल्याला तुटीच्या अर्थकारणामध्येच काम करावं लागतं. पण असं असताना आर्थिक अवस्था चांगली की वाईट याचे निकष काय? तर ते निकष असे आहेत की आपल्याला राजकोषीय उत्तरदायित्व विधेयकाने जे इंडिकेटर्स दिले आहेत त्यापैकी किती इंडिकेटर्स आपले पॉझिटिव्ह आहेत आणि किती निगेटिव्ह आहेत. तर मला सांगताना आनंद वाटतो की ज्यावेळी आम्ही सत्ता सोडली त्यावेळी प्रत्येक इंडिकेटरवर आम्ही पॉझिटिव्ह होतो. म्हणजे उदाहरणादाखल आपण बघितलं तर आमचा जो काही ऋणभार होता तो आपल्या जीएसडीपीच्या 15% होता, तो 18% वरनं 15% पर्यंत आपण खाली आणला होता. आपलं जे इंटरेस्टचं बर्डन होतं ते देखील आपलं पूर्णपणे आटोक्यामध्ये होतं.
5 वर्षापैकी 2 वर्ष आपण महसुली अधिक्य हे गाठलेलं होतं. म्हणजे इतक्या आपण बघा की ज्या वर्षी आपण कर्जमाफी केली, जवळजवळ त्याला 19,000 कोटी रुपये आपण दिले आणि त्याच व्यतिरिक्त आपण जवळजवळ 20,000 22,000 कोटी रुपये 7व्या वेतन आयोगाचे दिले. एवढं करूनही आपण 2,000 कोटीचं महसुली अधिक्य एकदा आणि 13,000 कोटीचं महसुली अधिक्य हे एकदा आपण त्या ठिकाणी आणलं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या फिस्कल इंडिकेटर्सवर आपण राज्य हे माझा दावा आहे की आपण 2019चे आकडे बघा, देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा फिस्कल इंडिकेटर्सवर महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं आणि आपला सगळ्या प्रकारचे डेफिसिट जे आहेत हे कंट्रोलमध्ये होते. ते कुठल्याही फिस्कल इंडिकेटर आपल्याला अमेंड करावा लागला नाही. आपल्याला माहिती आहे राजकोषीय उत्तरदायित्व विधेयकाने दिलेले इंडिकेटर्सच्या आधारावर आपल्याला मिड टर्म फिस्कल पॉलिसी तयार करावी लागते आणि त्या पॉलिसी अनुसार समजा जर आपण अचीव्ह केलं नाही तर आपल्याला अमेंड करावं लागतं. एकही वर्षी अमेंड करावं लागलं नाही. एकही 5 वर्षात ओव्हरड्राफ्ट आपण घेतला नाही. त्यामुळे मी माझे सहकारी सुधीर मुनगंटीवार जे अर्थमंत्री होते त्यांचे अभिनंदन करेन की मला असं वाटतं बऱ्यापैकी आपण अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी तळ्यावर आणू शकलो. आता एक गोष्ट जी करू शकलो नाही ती देखील सांगतो. ती अशी की मुळात आम्ही सातत्याने आमचा आग्रह असायचा की पुरवणी मागण्या मोठ्या असू नये. परंतु आमच्या लक्षात असं आलं की सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही तो प्रयत्न केला, पण लक्षात आलं की सुरुवातीला बजेटमध्ये सगळं अलोकेशन केलं तर अनेक विभाग खर्च न करता तो पैसा हा आपल्या पीएल अकाउंटला टाकून देतात आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की इकडे बजेटमध्ये पैसा खर्च झाला असं दिसतं, पण त्यांच्याकडे 2-2, 4-4 हजार कोटी रुपये पडले असतात आणि त्यातनं एक आर्थिक बेशिस्त तयार होते. आणि म्हणून मग आम्ही नवीन निर्णय घेतला की आपण पुरवणी मागण्या नाहीतरी आणतोच, त्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे रिलीज करायचे, जो विभाग जसा खर्च करेल. आणि म्हणून आमच्या काळात पुरवणी मागण्या या जो आक्षेप मी नेहमी घ्यायचो की मोठ्या पुरवणी मागण्या आणू नका, तशा आमच्या काळात मोठ्या पुरवणी मागण्या आल्या हे मी मान्य करतो. त्याला ही नवीन सिस्टीम आमची जी आहे ती जबाबदार होती. अदरवाईज मला असं वाटतं की जे जे आम्ही बोलायचो ते करण्याचा प्रयत्न आम्ही पूर्ण केला. आणखी एक जे बोललेलं ते करता आलं नाही ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफी. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीचा विरोधी पक्षात असताना कर्जमाफी या मार्गाला पूर्णपणे मागणी केली जायची, अशी माफी असू नये अशा स्वरूपाचं मत होतं. मला तुम्ही अर्थसंकल्पावर बोललेलंही आठवतं की कर्जमाफी हा मार्ग नाहीये, पण तुमचं सरकार असताना ती करावी लागली ना. याच्यातनं आपण बाहेर पडतच नाही का की लोकप्रियतेच्या नादाला लागून किंवा लोकानुनयी निर्णय घ्यावाच लागतो का मुख्यमंत्री किंवा सत्तापदावर? मला असं वाटतं, माझं आजही मत आहे की कर्जमाफीने कधीही शेतकऱ्याचं भलं होत नाही, परंतु ती करावीच लागते. राजकीय कारणाने नाही, राजकीय कारण त्याचं वेगळं आहे. पण आपल्या इथला शेतकरी हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर निघून गेला की तो सावकाराच्या कब्जात जातो आणि त्यातनं आत्महत्येला तो प्रवृत्त होतो. आणि किमान तो इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये असला पाहिजे. याकरता एकमेव उपाय काय आहे तर तो कर्जमाफीच आहे. आणि म्हणून आपल्या लक्षात असेल की मी देखील ज्यावेळेस कर्जमाफी केली त्यावेळेस हे स्पष्टपणे सांगितलं की ही कर्जमाफी केवळ शेतकऱ्याला इन्स्टिट्यूशन क्रेडिट सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता आहे. या कर्जमाफीमुळे आत्महत्या बंद होतील वगैरे असा माझा बिलकुल विश्वास नाही, पण किमान त्या काही प्रमाणात त्याच्यावर आपल्याला आळा आणता येईल. आमचं दुर्दैव असं होतं गिरीजी की आमच्या 5 वर्षातले 4 वर्ष दुष्काळाचे गेले आणि त्यामुळे दुष्काळाचा सामना सातत्याने करावा लागला. पण त्यातही आपण जलयुक्त शिवार सारखी योजना आणली. या योजनेतनं खूप मोठ्या प्रमाणात विकेंद्रित आपण पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. म्हणजे आपण बघा सांगोल्यासारख्या भागामध्ये आपल्या लक्षात असेल तर त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की महाराणामध्ये आज आम्ही ऍपल बेर घेतोय, 25-25 लाख रुपये त्या ठिकाणी कमवतोय. त्यामुळे आपण शेतीच्या क्षेत्रामध्ये नुसतं कर्जमाफी करून थांबलो नाही तर अनेक चांगले प्रयोग आपण त्या ठिकाणी केले. एक आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आणली, आताही चालली आहे. ही वर्ल्ड बँकेसोबत 4,000 गावांमध्ये क्लायमेट रेझिलियंट शेती म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम शेतीवर होतोय त्यापासून मुक्त शेती ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण करतोय. त्याचबरोबर आपण जवळजवळ 10,000 गावांमध्ये ऍग्री बिझनेस कम्युनिटी तयार करण्याकरता तिथल्या ज्या सेवा संस्था आहेत त्यांना ऍग्री बिझनेस संस्थांमध्ये परिवर्तित करण्याकरता वर्ल्ड बँकेसोबत काम सुरू केलेलं आहे. आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आणि त्यातनं आपण हा प्रयत्न केला की शेती जी आहे ही प्रेडिक्टेबल करता येईल. म्हणजे प्रिसिशन शेती कशी करता येईल की ज्याच्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून 100% ऑप्टिमम युटिलायझेशन जे आहे
खतांचं असेल, पाण्याचं असेल, कसं करता येईल आपल्याला कल्पना असेल. यासोबत मला एका गोष्टीचा आनंद आहे की आम्ही इरिगेशन मध्ये देखील खूप प्रगती केली आणि ज्या योजना बंद पडलेल्या होत्या, म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ सारख्या योजना, या योजना नुसत्या पूर्णत्वाकडे नाही नेल्या, तर त्याच्यासोबत आम्ही 50,000 एकरचं मायक्रो इरिगेशन, नुसतं त्या ठिकाणी पाण्याचा वापर पाटाने करू नका, तर सायमल्टेनियस त्याला मायक्रो इरिगेशन सोबत आम्ही जोडलं. मोठ्या प्रमाणात कॅनलच्या ऐवजी अंडरग्राऊंड पाईपलाईननी हे पाणी गेलं पाहिजे आणि त्यासोबत ते मायक्रो इरिगेशनने गेलं पाहिजे, असा प्रयत्न आपण केला. तर मला असं वाटतं की असे जे वेगवेगळे प्रयत्न आपण केले, आज मी हे म्हणत नाही की आत्महत्या बंद झाल्या, आत्महत्या त्या ठिकाणी सुरूच आहेत, पण त्याचा जो नंबर आहे तो आपण अरेस्ट करू शकलो, तो थांबवू शकलो, काही जिल्ह्यांमध्ये तो आपण कमी करू शकलो. तथापि ही गोष्ट नक्कीच आहे की एकही आत्महत्या होत असेल तर महाराष्ट्राकरता ते योग्य नाही आहे. याकरता एक लॉंग टर्मचा प्लॅन आपल्याला करावा लागेल, क्लायमेट रेझिलियंट शेतीचा आणि पाण्याच्या पूर्णपणे वाटपाचा. आणि आता बोलता बोलता जो उल्लेख केला तो त्याच्यावर मला आठवलं की पाटबंधारे प्रकल्पांचा त्यातला गैरव्यवहार हा तुमच्या काळात एक मोठा, म्हणजे विरोधी पक्षात असताना आणि सत्तेवर असताना खूप मोठा फरक पडला या दृष्टिकोनामध्ये. असं वाटतं का की ती चौकशी होणं किंवा पाटबंधारे खात्यातले गैरव्यवहार पूर्णपणे त्याच्या मागे लागणं, त्याच्यावरती कारवाई होणं व्हायला हवी होती का? म्हणजे जवळजवळ आता महाराष्ट्रामध्ये या संदर्भातले 10 पेक्षा जास्त FIR झाले आहेत. हा किती गैरव्यवहार होता हा प्रत्येक FIR मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत आहे. एवढंच नव्हे तर ज्या चार्जशीट झालेल्या आहेत, एक एक चार्जशीट 25-25 हजार पानांची आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली का? तर झाली. आता याच्यातला प्रश्न एवढाच आहे की त्यातले जे राजकीय लोक होते यांच्यावर कारवाई होऊ शकली का? तर ती अद्याप तरी झालेली नाही. आणि हे सरकार आल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी काही त्याच्यामध्ये प्रयत्नही केले की ते होऊ नये, पण माझं मत असं आहे की ती सर्वस्वी काही दाबता येणार नाही. कारण ज्या प्रकारे आता त्या संदर्भात उच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत आणि त्या संदर्भात ईडीने देखील आपली चौकशी सुरू ठेवलेली आहे, त्यातनं ज्या काही ट्रेल्स आहेत त्या ट्रेल्स बाहेर येतील. त्यामुळे मला असं वाटतं की चौकशी मोठ्या प्रमाणात झाली, कारवाई झाली, त्यातले घोटाळे देखील बाहेर आले. मात्र त्याला राजकीय नेत्यांची जितक्या वेगानं लिंक त्याची व्हायला पाहिजे होती, ती लिंक मात्र त्या प्रकारे एस्टॅब्लिश झाली नाही, किंवा ती होत असताना देखील सरकार बदलल्याबरोबर त्याच्यामध्ये, म्हणजे एक ऍफिडेव्हिट आधी सरकार असताना वेगळं झालं आणि सरकार बदलल्यावर वेगळं झालं. पण हे हे मला गंमत वाटते, 25,000 पानांचा वगैरे आरोपपत्र असावं का काय? म्हणजे शोधेपर्यंतच आरोप नक्की काय यातला माणसाचा? दुर्दैवाने आपला जो काही CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, याच्यामध्ये एकूण एक डॉक्युमेंट हा आरोपपत्राचा भाग करावा लागतो. त्यामुळे याच्यामध्ये एक एक फाईल जी आहे, ही फाईल एक एक फाईल ही 2-2, 3-3 हजार पानाची आहे. त्याच्यामुळे ते सगळं आपल्याला त्याला जोडावं लागतं. 25-25 हजार म्हणजे एक आरोपपत्र तयार करून त्याच्यात तेवढ्या कॉपीज काढून प्रत्येक आरोपीला सर्व्ह करणं, म्हणजे आपण विचार करा, लाखो पानं एक एक आरोपपत्राच्या पाठीमागे आपल्याला घालवावी लागली. आणि एवढंच नाही तर त्यातले मग काही लोक आम्ही रिटायर झालोय त्यामुळे आमच्यावर या कलमात कारवाई करता येत नाही म्हणून स्थगिती घ्यायची, मग ती स्थगिती उठवायची, असे खूप सिरीज मध्ये काम त्या ठिकाणी करावं लागलं. मला आठवतं जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशी आपला एक दूरदर्शनवर मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीमध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी एक अतिशय आश्वासक विधान मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा केलेलं होतं. जर्मनीला तुम्ही जर कुठला अभ्यास केला त्याचा संदर्भ त्याच्याशी होता. तर मेट्रो आणि हे सगळे प्रकार मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न होणं आणि ते जे विधान होतं पहिल्याच दिवशी केलं गेलेलं वाहतूक व्यवस्थेविषयीचं, त्याचा कसा संबंध जोडता येईल आणि ते आणखी व्हायला हवं होतं का त्याविषयीचं काम, असं वाटतं का? गिरीशजी, आपणच ती मुलाखत माझी घेतली होती आणि मला अतिशय समाधान आहे की जे बोललो त्यातलं जवळजवळ बऱ्याच गोष्टी मी करू शकलो. मी सांगितलं होतं की आपल्याला रॅपिड सिस्टीम उभी करावी लागेल, मेट्रो सारखी सिस्टीम उभी करावी लागेल, सगळ्या सिस्टीमचं इंटिग्रेशन करावं लागेल आणि सिंगल तिकीटिंग सिस्टीमवर आपल्याला आणावं लागेल. आपल्याला कल्पना असेल की मेट्रोचं काम हे जवळजवळ 400 किलोमीटरचं आपण हातामध्ये घेतलं, त्यातलं 250 किलोमीटरचं काम हे आपण जवळजवळ सुरू केलं. अत्यंत वेगाने ते काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि मला असं वाटतं की देशामध्ये, म्हणजे माझा दावा आहे की देशामध्ये प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून कन्स्ट्रक्शनचं काम तयार करण्यापर्यंत सर्वात कमी वेळ जर कुठे लागला असेल तर तो या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये लागला.
इतक्या वेगानं ते काम आपण सुरू केलं. आताही ते काम चाललंय, ठीक आहे, त्याच्यात काही रोड ब्लॉक्स आले आहेत. जशी आपली अंडरग्राऊंड ही मेट्रो मुंबईची जी आहे ही आता आपली लाईफलाईन बनणार आहे, कारण तिच्या भोवती संपूर्ण मुंबईची बाकी व्यवस्था गुंफली जाणार आहे. पण दुर्दैवाने अजून आरेचा प्रश्न सुटलेला नसल्यामुळे त्याचं काम कदाचित 1-1.5 वर्ष आता पुढे जाईल, कारण कारशेडच नाही तर मेट्रो कशी होईल. पण हे सगळं करत असताना मी असं म्हटलं होतं की 360 डिग्री आपल्याला अप्रोच ठेवला पाहिजे, आणि म्हणून त्या दृष्टीने आपण मेट्रो केली, मोनोचं काम आपण पूर्ण केलं, त्याचा दुसरा टप्पा आपण पूर्ण केला. सगळ्यात महत्वाचं मी असं सांगितलं होतं की वॉटर ट्रान्सपोर्ट आम्ही सुरू करू. वॉटर ट्रान्सपोर्ट देखील मुंबईचा सुरू झाला. म्हणजे ठीक आहे, टेंडर आमच्या काळात झालं होतं आणि फायनली त्याची बोट या सरकारच्या काळात आली, कारण 1 वर्ष हायकोर्टाचा स्टे होता, पण आता ते देखील सुरू झालं. त्यामुळे 360 डिग्री ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम सुरू झाली. त्याच्यानंतर त्याला सिंगल प्लॅटफॉर्मवर एका तिकिटावर आणण्याकरता आपण MMRDA ला नोडल एजन्सी केलं. MMRDA आपली जी सबर्बन रेल्वे आहे, जी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे लोकल, तर सबर्बन रेल्वेला म्हणजे केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाला ऑन बोर्ड घेतलं, आपल्या बेस्टच्या बस सिस्टीमला ऑन बोर्ड घेतलं, मेट्रो आणि मोनोला ऑन बोर्ड घेतलं, आणि सोबत आपली जी वॉटर ट्रान्सपोर्ट आहे त्याला ऑन बोर्ड घेतलं, आणि सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्याकरता सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या. त्याचं टेंडर देखील त्यांनी काढलं. आता त्याची काय परिस्थिती आहे याची मला कल्पना नाही आहे, पण ते झाल्यानंतर एका सिंगल तिकिटावर मुंबईमध्ये आपल्याला कुठल्याही सिस्टीम मध्ये बोर्ड करता येईल. त्याकरता आपण उमटाची देखील त्या ठिकाणी स्थापना केली की ज्यातनं सिंगल ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल, आणि त्या संदर्भातली सगळी कारवाई ही आपण गेल्या 5 वर्षात इतक्या वेगाने केली. माझं मत असं आहे की येत्या वर्षभरामध्ये जेव्हा मेट्रोचं जाळं आपलं सुरू होईल, 1-1.5 वर्षात सगळे डिलिव्हरी होईल. या वर्षीच्या शेवटीच व्हायला पाहिजे होती, पण कदाचित कोरोनामुळे ती थोडी 4-6 महिने पुढे जाईल. ती डिलिव्हरी होत असताना हे सिंगल तिकीट सिस्टीम जर आपण आणली, आणि रेल्वे विभागही त्याच्यावर ऑनबोर्ड आलेला असल्यामुळे आपल्याला सिंगल ऍपवर त्या ठिकाणी मुंबईमध्ये कुठेही जायचं असलं तरी त्या ऍपमध्ये टाकल्यानंतर आपल्याला मॅप मिळेल. त्या मॅपवर आपल्याला हे समजेल की आपल्याला कुठे जायचं तर कुठे मेट्रो वापरायची, कुठे मोनो वापरायची, आणि एक सिंगल तिकीट असल्यामुळे त्याचा वापर करून आपण 100% पब्लिक ट्रान्सपोर्टने या ठिकाणी फिरू शकू, अशी व्यवस्था आपण उभी केली आहे. पण त्यातला एकच मुद्दा असा की ते करत असताना त्याचं आवश्यकता आहेच, कोणीच अमान्य करणार नाही, म्हणजे कुठलाही शाणा माणूस मेट्रो आणि त्याच्याविषयी. पण विद्यमान जी अवस्था होती वाहतुकीची ती सुधारणं आता झालंय कसं की उदाहरणार्थ पुणे घेतलं, त्या खडखडणाऱ्या अतिशय केविलवाण्या शहरातल्या बसेस आणि बाजूला तो फ्लायओव्हर उभा आणि वरनं त्याच्यावरनं जाणार पंचतारांकित मेट्रो. मला वाटतं संगोराम याविषयी जास्त अधिक चांगला प्रश्न विचारू शकतील. हा विसंवाद नाही का, म्हणजे आहे त्या व्यवस्थेविषयी आपण काही सुधारणा करू शकलेलोच नाही त्याविषयी आहे. त्या संदर्भातली सुधारणा देखील अत्यंत महत्वाची आहे, आणि म्हणून पुण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि 1500 बसेस घ्यायचा निर्णय पुण्यामध्ये झाला. त्या देखील सगळ्या ग्रीन बसेस घ्यायचा निर्णय झाला, ज्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय झाला. त्यातल्या 500 इलेक्ट्रिक बसचं माझ्या माहितीप्रमाणे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका मिळून त्या ठिकाणी अर्बन ट्रान्सपोर्टेशन आहे, त्यांनी त्याचा ऑर्डर प्लेस केली. त्यातल्या 100 बसेस आल्या, त्या सुरू झाल्या, त्या लोकांना आवडल्या. आणि सगळ्यात महत्वाचं अट त्यात आपण अशी ठेवली होती की ही इलेक्ट्रिक बस ही AC बस असली पाहिजे, पण त्याचं फेअर हे नॉर्मल बस एवढंच असलं पाहिजे, आणि नॉर्मल बसचा आपला जो खर्च आहे त्यापेक्षा कमी खर्चाच्या किलोमीटरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक AC बस मिळाली. त्यामुळे त्याचं रिप्लेसमेंट सुरू झालं. दुसरं, नाशिकला तर इतकी उत्तम नवीन व्यवस्था आपण हायब्रिड मेट्रोची आणली, म्हणजे जी आपलं नॉर्मल मेट्रो जी आहे ही 200-2.25 कोटी पर किलोमीटर पडते, जी 50 कोटी रुपये किलोमीटर मध्ये जी Tier 2 सिटी करता अतिशय चांगली आहे. ही व्यवस्था आपण केंद्र सरकारकडे पाठवली. केंद्र सरकारने आपल्याकडे आता त्या संदर्भात एक क्वेरी केली होती, पण अजून सरकारने त्याचं नवीन सरकार आल्यावर उत्तरच दिलेलं नाही, त्यामुळे ते अडकलेलं आहे. पण आपण जी व्यवस्था म्हटली ती 8 शहरांमध्ये आता केंद्र सरकार करत आहे. तर मला असं वाटतं की बस सिस्टीम, कारण मी हे पहिल्या दिवशी सांगितलं की आहे ती व्यवस्था आपल्याला नीट करावी लागेल. यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही रस्ते किती बनवा, म्हणजे आता आपण ट्रान्स हार्बर लिंक बनवतो आहे, आपण कोस्टल रोड करता इतक्या वर्षाच्या सगळ्या परवानग्या या केंद्र सरकारचे नियम बदलून त्या ठिकाणी आणला, त्याचं काम सुरू झालं. ट्रान्स हार्बर लिंक जो मुंबई आणि नवी मुंबईला जोडेल, 22 किलोमीटरचा तो ब्रिज आहे, त्या 22 किलोमीटरच्या ब्रिजचं काम देखील सुरू झालं. जो 20% काम देखील ते पूर्ण झालंय. हे सगळं जरी आपण केलं तरी जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन होत नाही तोपर्यंत आपण मुंबई सारख्या ठिकाणी हा प्रदूषणही कमी करू शकत नाही. आणि म्हणूनच त्याच्यावर जगाने काढलेला उपाय हा मेट्रो होता, आणि मेट्रोला एक मेन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करून
आणि मग त्याच्यासोबत आपली ट्रेन आहे सबअर्बन रेल्वे. आणि मला हे सांगितलं पाहिजे, सबअर्बन रेल्वेमध्ये देखील त्याची कॅपॅसिटी ही जवळजवळ 50% वाढवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारकडनं आपण 55,000 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली आणि MUTP 3A या नावाने त्याही योजनेचं काम आपण सुरू केलं आहे. पण म्हणजे तुमचा भर असा होता की सर्व वाहतूक यंत्रणा एकत्रित असायला हव्यात, जसं लंडन ट्रान्सपोर्ट आहे तसं. पण केंद्र सरकारही तुमचं पक्षाचं असताना, महाराष्ट्र सरकारही हातामध्ये असताना हे होण्यासाठी प्रयत्न व्हायला, कारण मला असं वाटतं की 19-20 यंत्रणा मुंबई चालवतात. हे जरा कमी करायला हवेत असं नाही वाटत मुंबईचं आयुष्य सुधारण्यासाठी? ट्रान्सपोर्टेशनच्या संदर्भात तर ते आपण केलंच. आणि अर्बन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम जी आहे ही तर MMR करता आपण उभी करतोय आणि संपूर्ण MMR ला त्याच्यात ऑन बोर्ड घ्यायची व्यवस्था आपण केली आहे. जे सिंगल तिकिटिंग आहे ते सिंगल तिकीट नाही आहे, हा पूर्ण सिंगल प्लॅटफॉर्म आहे आणि एक सिंगल अथॉरिटी आहे. आणि त्याच्यातलं महत्वाचं आहे की केंद्र नॉर्मली अशा गोष्टींमध्ये राज्य सरकारसोबत केंद्र सरकार येत नाही, पण हा पहिला प्रयोग होता. सिंगल कार्डवर येण्याकरता केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने देखील मान्यता दिली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यात ऑनबोर्ड येतोय आणि आम्हीही याच्यात सहभागी होऊ. त्यामुळे त्याच्या संदर्भातली सगळी म्हणजे रेल्वे विभागासहित सगळ्या विभागांची नोडल एजन्सी म्हणून MMRDA ला नोटिफाय करण्यात आलं आणि MMRDA याला सिंगल ऑपरेटिंग जी एजन्सी आहे ती MMRDA तयार करेल आणि त्याच्या अंतर्गत सगळे ऑपरेट करतील अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. 2 गोष्टींनी तुमची कारकीर्द गाजली, प्रशासकीय गोष्टी. एक म्हणजे 27 वर्ष जुना तो गोरक्षणासंदर्भातला, गोवंश हत्या संदर्भातला कायदा तुमच्या काळात तो बाहेर आला. त्याचं राजकीय कारण होतं का, आणि ते झालं नसतं तर बरं झालं असतं का, हा एक मुद्दा. आणि दुसरा म्हणजे मराठा आरक्षणाचे मुद्दे आणि त्यानिमित्तानं निघालेले मोर्चे, तेही होते त्यापेक्षा जास्त गाजले. तर त्या दोन्हींमध्ये काही राजकीय हेतू काय होते असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, हा जो काही गोरक्षणाच्या संदर्भातला कायदा आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा कायदा हा राज्य सरकार तयार करेल. म्हणजे हे काही संविधानाच्या बाहेर जाऊन आपण तयार केलं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं त्यावेळेस त्यांच्या मते असा कायदा करणं होतंच. कारण आपले हे पशु संपले तर आपली शेती देखील संपते आणि तेच अनेक ठिकाणी आपण बघितलं की पशु कमी झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये आपले आर्टिफिशियल खतं बितं आणि केमिकल यूज करणं आपण सुरू केलं. आणि म्हणून हा कायदा आपण तयार करून केंद्राला पाठवला होता. केंद्र सरकार वारंवार आपल्याकडे पत्र पाठवायचं, कारण तो युतीच्या सरकारने केला. युतीच्या सरकारने केल्यावर सरकार बदललं. केंद्र सरकारकडनं वारंवार पत्र यायचं की नवीन सरकार आला त्याचं मत काय आहे. आता मतांच्या राजकारणाकरता हे सरकार होई म्हणायचं नाही, नाही म्हणायचं नाही, आम्हाला पाहिजे असं म्हणायचं नाही आणि नकोय असं म्हणायचं नाही. वारंवार ही पत्र यायची. आमचं सरकार आलं, आम्हाला देखील केंद्राने पत्र पाठवलं. आम्ही त्याच्यावर सांगितलं की हो, आम्ही हा कायदा केलाय, आमच्या विधानसभेने केलेला आहे, आम्हाला कायदा मान्य आहे. आणि त्याच्यानंतर तो कायदा अस्तित्वात आला. त्याच्यावर हायकोर्टमध्ये लोक गेले, सुप्रीम कोर्टमध्ये लोक गेले, दोन्ही ठिकाणी तो कायदा जो आहे तो वैध ठरलेला आहे. त्यामुळे मला असं बिलकुल वाटत नाही की त्याच्यात काही चूक झालेला आहे. तो कायदा योग्यच प्रकारे आम्ही केलेला आहे. दुसरं, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मला असं वाटतं की हे पहिलं राज्य सरकार आहे की ज्या राज्य सरकारने अशा प्रकारचा कायदा करून तो कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरवला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अद्यापही तो अवैध ठरवलेला नाही, किंबहुना त्याच्यावर स्थगिती देखील दिलेली नाही. आणि या संदर्भात हे ठीक आहे, खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले, एक लोकांच्या मनामधला संताप होता, पण तो अतिशय चांगल्या प्रकारे मला असं वाटतं मूक मोर्चांच्या माध्यमातून तो बाहेर आला. आणि शेवटी लोकशाहीमध्ये कोट्यावधी लोक हे लोकशाही पद्धतीने ज्यावेळेस अशा प्रकारची मागणी करतात त्यावेळी जर आपण त्याला दाद दिली नाही, प्रतिसाद दिला नाही, तर लोकांना असं वाटतं की लोकशाहीमध्ये तोडफोड करणाऱ्यांचंच ऐकलं जातं, जे चांगले आहे त्यांचं ऐकलं जात नाही. आणि म्हणून आपण त्याला प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देऊन त्या संदर्भातला कायदा आपण तयार केला. मला एक गोष्ट या निमित्ताने नमूद करायची आहे गिरीजी, की आमचं सरकार हे स्टॅटिक नव्हतं. ज्या ज्या वेळी अशा प्रकारचे प्रसंग आले, या प्रत्येक प्रसंगामध्ये सामोरं जाऊन त्यातनं मार्ग आम्ही काढला. आणि म्हणून आपण बघा, कुठे गोळ्या चालल्या आहेत, कुठे लोक मेले आहेत, अशा प्रकारची परिस्थिती नाही. सरकार समोर जायचं, आमचे मंत्री समोर जायचे, चर्चा करायचे, चर्चेतनं मार्ग काढायचे
आणि आम्ही एकेका आंदोलनामध्ये लोकांना सॅटिस्फाय करून त्याच्याशी चर्चा करून त्याचे निर्णय करून आम्ही परत पाठवलो. आपल्या लक्षात असेल की आदिवासींचा मोर्चा आला होता, नाशिकवरनं पायी आले होते. त्या आदिवासी मोर्चाला आम्ही सामोरं गेलो, त्यांचे मागण्या मान्य केल्या, त्यांना ट्रेननी परत पाठवलं. आणि एवढंच नाही तर तात्काळ अंमलबजावणी करून जे 10, 12, 15 हजार केवळ वन जमिनीचे पट्टे मिळाले होते, ते 2 लाखाच्या घरात आम्ही वन जमिनीचे पट्टे त्या ठिकाणी वाटले. आणि जे निकषात बसत होते याचं जवळजवळ 90% काम आम्ही त्या काळामध्ये पूर्ण केलं. आणि म्हणून एक रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचं सरकार आम्ही चालवलं. पण त्या संदर्भात दोन छोटे मुद्दे. एक तर मराठा मोर्चा आणि त्यानिमित्ताचं राजकारण हा एक भाग. त्याच्या अर्थातच आता विस्तृत उत्तर दिलं. राखीव जागांची गरजही होती, आर्थिक कारणं होती, हे मान्य. पण त्यामुळे राखीव जागांचं प्रमाण वाढणं आणि एकंदरच गुणवत्तेला मोठा फटका बसणं, म्हणजे मला माहिती असेलच तुम्हाला की म्हणजे काही समर्थक मंडळी जी संघटना किंवा ज्या व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक होत्या आणि यांच्याविषयी खूप सहानुभूती होती, अशी मंडळी मोठ्या प्रमाणावरती नंतरच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून थोडीशी दूर गेली. कारण का तर काही प्रकरणं अशी घडली की उदाहरणार्थ वैद्यकीच्या काही शाखा की तिथे सर्वसाधारण वर्गवारीसाठी एकही गुणवत्तेतल्या मंडळींना जागाच राहिली नाही, कारण राखीव जागांचं प्रमाण इतकं झालं. तर तो निर्णय अधिक काळजीपूर्वक घ्यायला हवा होता किंवा वेगळा काही घ्यायला हवा होता असं वाटतं? नाही, आम्ही त्याकरता हा सोबत निर्णय घेतला की जेवढ्या जागा हा निर्णय घ्यायच्या आधी अराखीव लोकांना मिळत होत्या, तेवढ्या जागा अराखीव लोकांना मिळाल्या पाहिजेत, या दृष्टीनं जागा वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. जवळजवळ पहिल्याच वर्षी जवळजवळ 1200-1400 जागा आम्ही मेडिकलच्या वाढवल्या. आणि आता सरकारने हा प्रयत्न केला पाहिजे, कारण आम्ही त्यावेळेस ती व्यवस्था केली होती. तर मला असं वाटतं की विशेषतः ज्या ज्या कोर्सेसला अत्याधिक मागणी आहे अशा सगळ्या कोर्सेसमध्ये जो काही मराठा आरक्षण यायच्या आधी ओपनला जेवढ्या जागा मिळायच्या, किमान तेवढ्या जागा ओपन करता राहिल्या पाहिजेत, अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक ठिकाणी जागा वाढवल्या आहेत, अजून बाकी ठिकाणी देखील जागा वाढवायची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं त्या जर जागा आपण वाढवल्या तर त्यातनं जो काही अन्याय झाल्याची भावना आहे ती भावना आपण दूर करू शकतो. मुख्यमंत्री म्हणून सांगितलं की 3 चांगले निर्णय झाल्याचं मला समाधान आहे, आणि 3 असे निर्णय की जे व्हायला हवे होते त्याची थोडीशी हुरहुर आहे, असे सांगता येतील? हो, सांगता येतील. तसे 3 नाही 30 सांगता येतील, पण त्याची क्रमवारी हुरहुरवाले पण 30 आहेत का? तेही असू शकतात ना गिरीजी. 5 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी तर शक्य नाहीत, आपण जे जे ठरवतो. पण मला असं वाटतं की सगळ्यात चांगला निर्णय आमचा जर कुठला असेल तर तो जलयुक्त शिवारचा निर्णय आहे. या जलयुक्त शिवारच्या निर्णयामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पाण्याच्या संदर्भातली जागृती तयार झाली आणि सरकारपेक्षा सामान्य माणसाने जलयुक्त शिवारचा हा सगळा जो काही कार्यक्रम आहे तो उचलून धरला. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात लोकसहभाग आला, गावोच्या गावं ही त्या ठिकाणी अक्षरशः त्याच्यामध्ये पूर्णपणे सहभागी झाली. आणि मला सगळ्यात जास्त आनंद याचा वाटतो की लोकांनी हा आपला कार्यक्रम म्हणून, आपली चळवळ म्हणून केला. हे ठीक आहे की नंतरच्या काळात काहींनी त्याच्यावर राजकारण केलं आणि मग त्याच्यात काय भ्रष्टाचारच झाला, असंच झालं, तसंच झालं. पण मी आपल्या निदर्शनास आणून देतो की मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जलयुक्त शिवार योजनेच्या विरुद्ध ज्यावेळेस याचिका झाली तर त्या याचिकेवर एक हाय पॉवर कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला जलयुक्त शिवार योजनेचा संपूर्ण आढावा घ्यायला सांगितला. त्यात IITचे एक्सपर्ट होते, नॅशनल आपल्या पाण्यातले सगळे एक्सपर्ट्स होते आणि सोबत याचिकाकर्त्याचेही 2 त्याच्यामध्ये होते. आणि अशा या संपूर्ण समितीने पूर्ण आढावा घेऊन त्याचा जो रिपोर्ट दिलाय तो रिपोर्ट अक्षरशः मला असं वाटतं की वाचला पाहिजे. कसा त्यातनं फायदा झाला हे तर सांगितलंच, पण विशेषतः मराठवाड्यामध्ये पाण्याची पातळी वाढण्याकरता त्याचा काय फायदा झाला हे देखील त्या रिपोर्टमध्ये दिलं. आणि जलयुक्त शिवारची कामं केली नसती तर भीषण दुष्काळात काय अवस्था झाली असती हे देखील त्याच्यामध्ये दिलं. आणि अतिशय यशस्वी अशा प्रकारची योजना आहे हे त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे जलयुक्त शिवार एक योजना अशी आहे की ज्याचा मला नेहमीच आनंद राहील. दुसरं, इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं आमच्या काळामध्ये आम्ही करू शकलो, म्हणजे मग नागपूर मुंबई कम्युनिकेशन एक्सप्रेसवे पासनं रेल्वेची जवळजवळ आम्ही कामं जी हातामध्ये घेतली, 50% केंद्राचे आणि 50% राज्याचे. राज्य द्यायचंच नाही आणि केंद्रही द्यायचं नाही. आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेशन्स तयार केल्या, SPV तयार केल्या आणि जवळजवळ 1 लाख कोटीची रेल्वेची कामं
ही अत्यंत वेगाने हातामध्ये घेतली. त्यासोबत सगळे रेल्वेचे उडान पूल, म्हणजे केवळ रेल्वे ट्रॅक नाही, म्हणजे मग वर्धा नांदेड सारखा ट्रॅक असेल, इकडे सावंतवाडीवाला ट्रॅक असेल, प्रत्येक विभागात किंवा परळी नगर असेल, अशा सगळ्यांना लँड ॲक्विजिशन पूर्ण करून सगळ्यांची कामं अतिशय एक्सप्रेस पद्धतीनं आम्ही केली. रस्त्यांची कामं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी केली. त्यासोबत मेट्रोची कामं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमची कामं असतील, अर्बन ट्रान्सपोर्टेशनची आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील. आणि त्यातला एक सगळ्यात मला मनातला भावलेला म्हणजे आम्ही जो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं काम केलं, 30,000 किलोमीटरचे रस्ते. आणि मला आनंद वाटतो त्यातही एशियन डेव्हलपमेंट बँकेचा अहवाल आपण बघा. एशियन डेव्हलपमेंट बँकेने सांगितलं की आम्ही ज्यावेळेस या रस्त्यांची पाहणी केली, कारण त्यांनी आपल्याला 4,000 कोटी त्याला दिले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 99.5% क्वालिटी आम्हाला अत्यंत उंच मिळाली, ए ग्रेड मिळाली, आणि 0.5% मध्ये आम्हाला थोडी गडबड त्या ठिकाणी वाटली. इतकं क्लिअर कट त्यांनी अहवाल दिला. आणि याच्यामध्ये 5 वर्षामध्ये आपण 30,000 किलोमीटरची कामं त्या ठिकाणी, त्यातली 20-22,000 किलोमीटरची पूर्ण झाली, उरलेली आपण कामं वाटली होती, आता ती कदाचित पूर्ण होत असतील. तर मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही खूप मोठ्या प्रमाणात आपण केली. आणि अर्थातच सेवा हमी कायदा असेल किंवा वेगवेगळी अनेक कामं मला सांगता येतील की ज्यातनं करता आलं. आता काय राहून गेलं तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं सांगतो की एक खूप मोठं काम मी हातामध्ये घेतलं होतं. वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं. आणि या संदर्भातली सगळी पूर्ण आम्ही अभ्यास केला. एक मला याच्यात सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, आपण गोदावरी खोरा, जे आपलं सगळ्यात मोठं खोरं आहे, याचा एकात्मिक आराखडा तयार केला. असा कोणीच केला नाही. 29 खोरे आणि उपखोऱ्यांचा हा एकत्रित आराखडा आपण तयार केला. सगळे जल आराखडे आपण तयार केले. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 2005 साली कायदा तयार झाला आपला. 2005 सालच्या कायद्याच्या अंतर्गत जल परिषद तयार करून त्याची पहिली बैठक ही 2015 साली मी घेतली. 10 वर्षात ती झाली नाही. आणि 3 वर्षामध्ये सगळे एकत्रित आराखडे तयार केले. ते एकत्रित आराखडे तयार करून त्याच्यानुसार मग तुटीचं खोरं कोणतं, अधिक्याचं खोरं कोणतं, आणि मग उल्हास खोऱ्यातनं वाहून जाणारं 167 TMC पाणी हे उचलायचं आणि ते गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं. त्यातनं नगर, नाशिक, औरंगाबाद हा जो सगळा त्या ठिकाणी वाद आहे तो पूर्णपणे आपल्याला दूर करता येईल. आणि ह्या तुटीच्या खोऱ्यामध्ये मराठवाड्याला आपल्याला फायदा देता येईल. ते एक आम्ही तो निर्णय घेतला. त्या संदर्भात GR देखील आम्ही काढला. यासोबत आपलं जे जवळजवळ 100-125 TMC पाणी जे गोसीखुर्दच्या खालून तेलंगणाला वाहून जातं, आणि जे पाणी त्यांच्या हिस्स्याचंही नाही, म्हणजे जे वाहून जाणारं पाणी आहे, ते पाणी त्या ठिकाणी उचलून वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून ते बुलढाण्यापर्यंत आणायचं आणि 5 जिल्ह्यांमध्ये ते पाणी द्यायचं. यालाही आपण मान्यता दिली, कॅबिनेटची मान्यता दिली, जलपरिषदेची मान्यता दिली. आणि तिसरं, ज्यावेळेस या 3 जिल्ह्यांमध्ये पूर आला, त्या महापुरानंतर आपल्या लक्षात आलं की सातत्याने इथलं पाणी जे आहे हे महापूर, म्हणजे पूर येतच असतो इथे, हे कोयनेचं वाहून जाणारं जे पाणी आहे त्यातनं, आणि त्याच्यातनं जर मार्ग काढायचा असेल तर हे जे पुराचं पाणी आहे हे डायव्हर्शन कॅनल्सनी आपल्याला कृष्णा भीमा स्थिरीकरणाला आणता येतं. आणि त्यातनं कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा जो इकडचा बीडचा वगैरे सगळा भाग आहे या भागामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पाणी आपल्याला, म्हणजे जो पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग आहे तिथे पाणी नेता येतं. त्याही संदर्भात वर्ल्ड बँकेशी आपण तात्काळ त्याच्यात कारवाई केली. वर्ल्ड बँकेने त्यालाही मान्यता दिली, म्हणजे 3 महिन्यात मान्यता आम्ही ती आणली. हे सगळं जलपरिषदेची मान्यता, जल आराखड्यामध्ये त्याची सांगड घालणं आणि कॅबिनेटची मान्यता देऊन त्याच्या डिटेल्ड प्लॅन आणि एस्टिमेट तयार करायला आम्ही दिले. आणि दरम्यान आमचं सरकार गेलं. त्यामुळे ते एक माझ्या मनातलं काम की ज्यातनं महाराष्ट्र नेहमी करता दुष्काळमुक्त मला करता आला असता, ते करू शकलो नाही. तथापि मला अपेक्षा आहे की हे सरकार करेल. जसं मराठवाडा ग्रीड हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आम्ही सुरू केला, त्यातलं काही काम आता या सरकारने सुरू ठेवलंय, काही काम अजून केलं नाहीये. पण या ग्रीड आणि या ठिकाणी हे जे पाणी वाहून जाणारं, हे 2 गोष्टी एकत्रित ज्यावेळेस होतील, मराठवाडा कायमचा दुष्काळ मुक्त झालेला आपल्याला दिसेल. मराठवाड्यातली मंडळी ऐकून त्यांना कानातल्या कानातच हिरवगार वाटत असेल. हे तुमचे कडवे टीकेकार पण अमान्य करणार की प्रकल्प योजना आखणं आणि त्याची अंमलबजावणी सुरू करणं, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचा झपाटा होताच, म्हणजे त्याच्यात अमान्य करण्यासारखं काहीच नाहीये. पण मुद्दा असा येतो की 2014
ते 2019 पर्यंतचं देवेंद्र फडणवीस सरकार आणि नंतरचे देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये जरा संघर्ष सुरू झाला का निवडणुका जशा जवळ आल्या तशा? कारण इतकी त्यावेळेला लोकांनी मला असं वाटतं की आशा सोडून दिली होती अशा अर्थाने की आता निवडणुकांची काही गरजच नाही, 100% भाजप येणार त्यात काही, कारण कामही होतं तसं, वातावरण निर्मिती तशी होती, समोर कोणी तसं नव्हतं. तर असं असताना मग ते युतीचा निर्णय आणि मग त्याचं सगळ्यात राजकारण याची काय कुठे नक्की म्हणजे विरजण लागायला कुठे नक्की सुरुवात झाली? दूध फाटायला म्हणजे? असं आहे की लोकसभेच्या वेळी युती करायचा आम्ही निर्णय घेतला होता आणि हे खरंच आहे की विधानसभेच्या तोंडावर येत असताना आमचे देखील सगळे सर्वे आम्हाला हे दाखवत होते की बिना युतीचा आपण निवडून येऊ शकतो, आपल्याला चांगले त्या ठिकाणी जागा मिळू शकतात, आपण पूर्ण 288 जागा लढवल्या पाहिजेत. मागच्या वेळेस आम्ही 288 लढवून 122 आलो होतो, यावेळेस 288 लढवून आम्ही 144 येऊ शकतो असं क्लिअर कट आम्हाला दिसत होतं. पण त्याच वेळी आमच्या पक्षामध्ये माझ्यासहित सगळ्यांचं मत होतं की आपण युती करावी. आणि ज्यावेळेस आम्ही माननीय आमचे पंतप्रधान यांच्याशी चर्चा केली आणि माननीय आमच्या तेव्हाचे अध्यक्ष अमितभाई शाह यांच्याशी चर्चा केली, त्यावेळेस पंतप्रधानांनी तर अगदी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की लोकसभेत युती करायची आणि विधानसभेत सोडून द्यायचं. ठीक आहे, मागच्या वेळेचे काही सर्कमस्टान्सेस असतील, पण आता जर आपण यावेळेस असा निर्णय केला तर हा निर्णय आपल्याला योग्य ठरणार नाही आणि यातनं आपण अपॉर्च्युनिस्ट पक्ष आहोत अशा प्रकारचा एक त्यातनं संकेत जाईल. अर्थात आत्ताची परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. शिवसेनेची शक्ती आणि सगळ्या गोष्टी पाहता त्या ठिकाणी त्यांना 50% जागा नाही देता येणार आपल्याला, त्यामुळे जागा काही कमी करा, पण त्या ठिकाणी आपण युती केलीच पाहिजे असा देखील निर्णय आम्हाला वरिष्ठांकडनं मिळाला. त्यानुसार आम्ही ही संपूर्ण युती त्या ठिकाणी केली. ही युती केल्यानंतर गिरीजी त्या युतीप्रमाणे आम्ही लढायलाही गेलो. दुर्दैवाने काय झालं की एकतर दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. ही बंडखोरी होत असताना मी स्वतः सांगतो की शेवटचा फॉर्म परत घ्यायचा दिवस होता, त्या दिवशी माझ्या कॅन्डिडेटचा विचार न करता मी जवळजवळ 5 तास, माझ्यासोबत सुभाष देसाई होते, शिवसेनेचे नेते होते, केवळ शिवसेनेच्या विरुद्ध आमचे लोक जिथे बंडाळी करतायत त्यांच्याशी संपर्क करून जवळजवळ सगळ्या मेजर जागांवरनं लोक परत घेतले. आज आपण बघा, एकच उदाहरण सांगतो की नसीम खानची जी सीट आहे त्यांच्या सीटवर भाजपचा बंडखोर ऐनवेळी मी परत घ्यायला लावला तेव्हा 400 मतांनी शिवसेना तिथे आली आहे. ते जर बंडखोर राहिली असते तर काय परिस्थिती असते? असे आम्ही सगळे बंडखोर परत घ्यायला लावले. पण दुर्दैवाने आमच्या हे फार उशिरा लक्षात आलं की सेनेचे बंडखोर तर परत झालेच नाहीत, पण त्यांना मदत मिळते आहे. आणि असं एक लक्षात आलं तरी की एक टॅसिट अंडरस्टँडिंग जे नंतर क्लिअर झालं, त्यावेळेस असं वाटत होतं की हा लोकल फेनोमेन आहे किंवा हे लोकली होत आहे. म्हणजे असं पुण्यामध्ये बघितलं की पुण्याच्या 2 जागांवर शिवसेनेने थेट राष्ट्रवादीला मदत केली आणि आमच्या 2 जागा थोड्या थोड्या मतांनी पुण्यामध्ये गेल्या. तर अशा अनेक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीत थेट अंडरस्टँडिंग झालाय की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस समोर समजा लढत असेल, आपलं राष्ट्रवादी आमच्यासोबत लढत असेल तर तिथे शिवसेनेने त्यांना मदत करायची आणि जिथे शिवसेना काँग्रेस समोर असेल तिथे राष्ट्रवादीने मदत करायची. अशा प्रकारे थोडं मदतीचं त्यांनी तेव्हा सुरू केलं. परिणाम काय झाला? ठीक आहे, आमच्या जागा 10-15 कमी झाल्या, निश्चित झाल्या. मी मानतो की आम्हाला 120-125 जागा मिळायला पाहिजे होत्या, त्याच्याऐवजी 105च आमच्या आल्या. आमच्या थोड्या थोड्या मतांनी भरपूर जागा गेल्या. पण शिवसेनेला मोठा फटका पडला. शिवसेनेला आपण बघा की त्यांच्या केवळ 56 जागा या ठिकाणी आल्या. म्हणजे इतक्या चांगल्या वातावरणामध्ये आमच्या 125 जागा येऊ शकल्या असत्या आणि शिवसेनेचे 90 जागा आल्या असत्या. ही परिस्थिती होती. पण अशा प्रकारे हे टॅसिट अंडरस्टँडिंग करून आणि त्यातनं अनेक ठिकाणी जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यातनं दोघांची जागा कमी झाल्या आणि मग त्यानंतर काय रामायण आणि महाभारत झालं हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाहीये. पण त्याच्यातही मला एक त्यावेळेला प्रश्न पडला होता, मी त्यावेळेला तसं टीकात्मक लिहिलं होतं, पण हा जो बाहेरच्या पक्षातनं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाळ घ्यायचा सपाटा भाजपने लावला, त्याची गरज होती का? कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याविषयी, त्यांच्या सरकारविषयी आणि त्यानिमित्तानं राज्य भाजपविषयी इतकं चांगलं वातावरण असताना हा इतका सगळा चांगला मराठी शब्द गणंग वर्ग घ्यायला हवा होता का? नाही, आम्ही काही फार घेतले नाहीत, आम्ही थोडेसेच घेतले, पण घेतले. आणि घेतल्याचं कारण सांगतो मी की अडचण अशी झाली की आमच्यापेक्षा जास्त शिवसेनेने घेतले आणि शिवसेनेने घेत असताना आमचं अंडरस्टँडिंग काय होतं की जो जी सीट जिंकलाय ती जर त्याच्याकडे राहील, पण जर ती सीट दोघेही जिंकलेले नसतील आणि त्याच्यावरचा सिटिंग व्यक्ती
हा ज्या पक्षात येईल त्या पक्षामध्ये त्या पक्षाला ती जागा जाईल. आणि मग अनेक लोक आमच्याकडे यायचे आणि आम्ही सांगायचो की आमच्याकडे जागा नाही. ते लगेच शिवसेनेत जायचे आणि शिवसेना त्यांना इमिजिएट घ्यायची आणि त्यानंतर सांगायचे की आता या जागेवर आमचा क्लेम झाला. आणि त्यामुळे इतकी माणसं आपण बघा, इतकी माणसं त्यावेळेस शिवसेनेने घेतलेली आहेत बाहेरून. आणि ही सगळी माणसं जी आहेत, ही माणसं त्या जागांवर गेल्यामुळे, आणि मी खोटं सांगत नाही, आपण त्याही माणसांना विचारा, ते सार्वजनिक सांगतील की नाही माहित नाही, यातली 90% लोक आमच्या पक्षात आली. पण आम्ही घेतलं नाही तर ती शिवसेनेत गेली. शेवटी आमच्या असं लक्षात आलं की निवडून येणारी माणसं आपण घेतली नाही तर ते घेतात, जागाही जाते आणि त्यातनं शेवटी आम्हालाही पक्ष चालवायचा होता. आणि म्हणून मग काही लोक आम्ही देखील घेतले. म्हणजे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात घेतले असे नाही, काही लोक घेतले. आता याच्यावर दुमत असू शकतं, घेणं योग्य होतं की अयोग्य होतं. त्यातनं काही लोक निवडून आले, काही लोक पडले. जे निवडून आले ते योग्य होते असं समजू, जे पडले काहीतरी आपली कमतरता राहिली असं समजू. उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक. पण असं म्हणता येणार नाही, कारण त्यातली काही मंडळी ही अगदी थोड्या थोड्या मतांनी पडली आहेत. त्यामुळे हा खरंच म्हणजे राजकारणाच्या अपरिहार्यतेचा भाग असेल, त्याच्याविषयी बोलणे बरोबर नाही. पण या सगळ्या कालखंडामध्ये ज्या पक्षाबरोबर तुम्ही 20-25 वर्ष चांगला संसार केला त्याच्याविषयीचा अंदाज चुकला, कारण तुमच्या बोलण्यातनं असं आलं की राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीला मदत केली शिवसेनेनी वगैरे वगैरे वगैरे, असं वाटतं का? की मग असं असेल तर तुमच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये जो काही विश्वासाचं नातं होतं ते तितकं नव्हतं असा आता अर्थ निघू शकतो? नाही, विश्वासाचं नातं होतं, पण ते काही प्रमाणात अविश्वासात बदललं गेलं होतं. आणि शिवसेनेला मला असं वाटतं की राष्ट्रवादींनी एक गोष्ट निश्चित समजवली होती की बघा, बीजेपीच्या जागा जर कमी झाल्या नाहीत तर उद्या यांच्या समजा 125-130 जागा आल्या तर 10-15 अपक्ष घेऊन हे सरकार तयार करतील, तुमची यांना आवश्यकता राहणार नाही. आणि या एका भीतीपोटी शिवसेनेने हा प्रयत्न केला की आमच्या जागा कशा कमी राहतील. आम्ही हे कधीही केलं नसतं, करण्याचं कारणही नव्हतं. खरं म्हणजे ही अशी संधी होती की या संधीमध्ये भाजप सेना जर एकत्रित राहिली असती तर या 5 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची अशी परिस्थिती राहिली असती की पुढच्या 5 वर्षानंतर महाराष्ट्रात भांडायचे ठरवलं तर भाजप सेनाच राहिली असती. चांगलं आहे. पण हा मला असं वाटतं की अतिपरिचय अवज्ञा अशा पद्धतीचं झालं का? कारण तुम्ही तुम्हाला सेनेविषयी अविश्वास, सेनेला तुमच्याविषयी अविश्वास, त्यांचं म्हणणं भाजपचे उमेदवार किंवा भाजपचे नेते आमचे उमेदवार पाडायचा प्रयत्न करत होते. हे सगळं कुठे टाळता आलं नसतं का या सगळ्यामध्ये? नाही, टाळता आलं असतं, टाळायलाही पाहिजे होतं. फक्त त्यावेळेस इतकं ते रॅम्पंट होतं हे लक्षात आलं नाही, ते नंतर लक्षात आलं. कारण मी तुम्हाला सांगतो, लोकसभा असो की विधानसभा असो, मला अनेक वेळा उद्धवजींचा फोन यायचा की या उमेदवाराला मदत झाली पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे, तुमचे लोक सांगा. तर जणू काही माझा उमेदवार आहे असं त्या ठिकाणी मी करायचो. अगदी मला म्हणजे भाजपच्या उमेदवारांकरता शिवसेनेच्या नेत्यांनी कुठली सभा घेतल्याचं मला आठवत नाही, पण शिवसेनेच्या उमेदवारांकरता मी अनेक सभा त्या ठिकाणी घेतल्या. त्यांना निवडून आणण्याकरता बैठका घेतल्या. त्यांचे जिथे क्रिटिकल लोक होते त्या ठिकाणी ते निवडून कसे येतील याचा प्रयत्न मी केला. कारण माझ्याकरता युतीच्या जास्तीत जास्त लोक निवडून आणणं हे अत्यंत महत्वाचं होतं. त्यावेळी आपल्या पायाखाली किंवा काय डोक्याखाली काय म्हणतात, नाकाखाली काय चाललंय हे नंतरच कळलं की आपण हे करत होतो, पण दुसरीकडनं मात्र त्याला रेसिप्रोकेट होत नव्हतं. पण मग ते खरं म्हणजे हा प्रश्न आणखी पुढची 5 वर्ष सुद्धा येत राहणार. ते 50%चं आश्वासन दिलं होतं, नाही दिलं होतं, मुख्यमंत्री पदाची वाटणी होणार होती, नाही होणार होती, याविषयी बरंच बोलणं झालंय. पण हा प्रश्न विचारल्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द पूर्ण होऊ शकत नाही. असं आहे की लोकसभेच्या आधी 50%च्या संदर्भातली चर्चा झाली होती, पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली नव्हती. आणि मी जसं सांगितलं, माझ्या समोर तर ती कधीच झाली नव्हती. आणि अमित भाईंनी देखील स्पष्ट केलं आहे आणि मी यातला तर घटनाक्रम सांगितला आहे की आम्ही लोकसभेची युती केली त्याच्या 4 दिवस आधी मुख्यमंत्री पदावरनं आम्ही युती तोडली होती आणि आपापल्या घरी गेलो होतो. किंवा हे शक्य होणार नाही, तुम्ही मुख्यमंत्री पद मागाल तर हे शक्य नाही. त्यानंतर पुन्हा ते जुडलं, आम्ही त्यांना एक जास्तीची सीट पालघरची आमची दिली आणि त्यानंतर ही युती झाली. हे मात्र नक्की ठरलं होतं की आपण ज्यावेळेस विधानसभेकरता जाऊ त्यावेळेस 50-50% सीटा देऊ आणि मंत्रिमंडळात चांगलं स्थान देऊ, हे देखील ठरलं होतं. पण लोकसभेनंतर परिस्थिती खूप बदलली
आणि मग बदललेल्या परिस्थितीमध्ये भाजपला जास्त जागा त्या ठिकाणी त्यांनी देखील दिल्या, त्यांनी युती मान्य केली, त्यांनी 126 जागा त्या ठिकाणी घेतल्या. म्हणजे त्यांनी 50% जो आग्रह होता तो त्या ठिकाणी सोडला. मुख्यमंत्र्याच्या संदर्भातला आग्रह हा त्यांचा आधी जरी असला तरी तो युती डिक्लेअर करताना मान्य झालेला नव्हता, हे मात्र मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो. नाही, पण हा नंतरचं जे काही घडलं ना, म्हणजे निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर मध्ये भाजपने 15-20 दिवस घालवले, हे थोडंसं अतर्क्य नाही का? म्हणजे एक वेगळाच प्रश्न या निमित्ताने मला विचारायचा आहे. म्हणजे हरियाणासारखं राज्य, गोव्यासारखं राज्य, एखाद्या भक्ष्यावर झडप घालून भाजप प्रत्येक ठिकाणी सत्ता मिळवतो, अशी एकंदर गेल्या काही दिवसात वर्षातली अशी एक त्याला आक्रमक अशा पद्धतीची शैली आहे. पण इथे मात्र दिल्लीतले सगळे लोक बघत राहिले. हे का? याच्या मागचं एक कारण असं आहे का? म्हणजे याच्याविषयी अधिकृतपणे बोलणं हे अगदीच चित्र होईल की नरेंद्र नंतर देवेंद्र अशा स्वरूपाची काही मोहीम देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांनी सुरू केली, त्याचा दिल्लीला अर्थ वाईट बघितला गेला आणि त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीसांचे पंख आता कापायला हवे, फारच झालं. अशा स्वरूपाचं काही घडलं आणि दिल्लीने तुमच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणजे महाराष्ट्राकडे लक्ष दिलं नाही, असं काही घडलं का? बघा, नरेंद्र नंतर देवेंद्र अशी कुठली नव्हती, त्यामुळे अशा प्रकारचा कुठला विषयच नव्हता. मुळात विषय असा झाला की म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशीच ज्यावेळी माननीय उद्धवजींनी आमच्या सोबतची बैठकच करायची नाही असा निर्णय केला आणि त्याच्यानंतर मी फोन केला तर तो फोन घेतला नाही, निरोप पाठवले तर घेतले नाही. कोणीही बोलायचं असेल तर पहिले 2.5 वर्ष दिले असा अनाऊन्स करा, त्याशिवाय बोलणी होणार नाही, ही भूमिका घेतली. त्यानंतर त्यांना मी वारंवार हे कळवलं की आपण चर्चा करू, चर्चेतनं मार्ग काढू, 2.5 वर्षावरही चर्चा करायची असेल तर करू, आधी 2.5 वर्ष घोषणा झाल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. आता ते माझ्याशी बोलायला तयार नव्हते, ते कोणाशीच बोलायला तयार नव्हते. आम्हीही राष्ट्रीय पक्ष आहोत. अशा प्रकारची भूमिका एखाद्या पक्षाने घेतल्यानंतर आम्हाला 10 राज्यांमध्ये युती चालवावी लागते आणि अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग कधीच भारतीय जनता पार्टी सहन कसं करू शकेल? म्हणजे त्यातनं आम्ही त्यांना सातत्याने सांगत होतो की आपण चर्चा करू, आणि मग ते जर माझ्याशी बोलायला तयार नव्हते, इथल्या राज्यातील कोणाशी बोलायला तयार नव्हते, तर मग केंद्रातनं कोणी त्यांना बोलायला येईल कसा? तुम्ही जर भेटच देत नाहीये तर मला अशा प्रकारे होऊ शकत नाही की अचानकपणे कोणीतरी आमचे नेते माननीय अमितभाई शहा येतील आणि मातोश्री पुढे उभे राहतील आणि आता आम्हाला आत येऊ देता का असं म्हणतील आणि मग ते आत येऊ देतील आणि मग चर्चा. असं होत नसतं राजकारणामध्ये. राजकारणामध्ये बॅकडोर चॅनलनी पहिले बातचीत होते, जसं आधी झालं. अमितभाई तर शेवटच्या क्षणी आले ना, आधी आम्ही बसून सगळे निर्णय केल्यानंतर अमितभाई आले, त्यांनी घरी येऊन शिक्कामोर्तब केलं, मग आम्ही प्रेस घेतली. तसंच याही ठिकाणी करण्याची आवश्यकता होती. पण ते जर फोनच घेत नव्हते, 5 वर्ष ज्यांच्यासोबत आपण संसार केला, 5 वर्ष ज्यांच्यासोबत राज्य चालवलं आणि ज्यांना आपण मित्र म्हणतो, अशांच्याशी फोनवर देखील मी बोलणार नाही, ही भूमिका मला तरी समजू शकत नाही. राजकारणात अशी भूमिका मी यापूर्वी कधी पाहिली नाही. हे सगळं मग तुमच्या मते प्री प्लॅन्ड असू शकतं, असं अगदी पूर्ण ठरल्याप्रमाणेच असेल असं तुम्हाला वाटतं, भाजपला वाटतं? मला असं वाटतं की काही प्रमाणात तर हे प्री प्लॅन्ड होतंच, आणि आता भाजपला वाटण्यापेक्षा ते स्वतः संजय राऊत यांनी सांगितलं आणि पवार साहेबांनी सांगितलं की आमचं आधीच बोलणं झालं होतं. मग असं असताना तो तुम्हाला वाटतं का की ती एक चूक झाली, अजित पवार पक्षांतर, मग ते पहाटेचा शपथविधी वगैरे वगैरे? बघा, मी त्या संदर्भात अतिशय स्पष्ट केलं आहे की हे कधी केलं आम्ही, ज्यावेळी आमच्या हे लक्षात आलं की या सगळ्यांनी मिळून आपल्याला पूर्णपणे वाळीत टाकलेलं आहे आणि आपल्याला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा आता कुठलाही उपयोग या ठिकाणी नाही. दे हॅव प्लेड अस, ही भावना ज्या क्षणी झाली त्या क्षणी मग आमच्या समोर कुठलेही पर्याय नव्हते. मग राजकारणामध्ये अशा परिस्थितीमध्ये यू हॅव टू बी इन द गेम. राजकारणात तुम्हाला गेम मध्ये राहावं लागतं. आणि म्हणून अशा वेळी ज्यावेळेस अजित पवार आमच्याशी सोबत आले, अजित पवारांनी करायची तयारी दाखवली, त्यांनी पत्र दिलं, त्यांच्या सोबतचे जे आमदार होते त्या सगळ्या आमदारांची, बऱ्याच लोकांची आमचं बोलणं करून दिलं. यानंतर आम्ही तो निर्णय घेतला. तो काही असा हवेत घेतलेला निर्णय नाही. आणि मी आजही सांगतो, आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर विरोधात गेला नसता तर कदाचित ते सरकार टिकलंही असतं. पण हे सगळं करत असताना आज मला जर तुम्ही विचाराल तर मी देखील हे म्हणेन की
मी असं नसतं केलं तरी चाललं असतं. म्हणजे ती परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीमध्ये तो घेतलेला निर्णय होता, म्हणून त्या निर्णयाचं मी समर्थनच करेन असं मला वाटत नाही. भरपूर प्रश्न येत आहेत. यायला लागलेले आहेत. मला आपण त्याच्याकडे वाटतं जाऊयात. पण मला संग्राम, असं वाटतं की सुरुवातीला या सगळ्या कार्यक्रमाचे एक सहप्रायोजक हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी आज इथं उपस्थित आहेत. त्यांना तुमच्याशी थेट संवाद साधायचा आहे. मी निरंजन हिरानंदानी यांना विनंती करतो की तुम्ही थेट देवेंद्रजींशी बोलू शकाल. नमस्कार. नमस्कार निरंजनजी. नमस्कार. नमस्कार साहेब. 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे की आपण जे प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत, किती प्रोजेक्ट्स मुंबई रिजन मध्ये घेतले, नागपूर मध्ये घेतले, 300 किलोमीटर मेट्रो मुंबईची घेतली, क्रॉस हार्बर ब्रिज घेतली, कोस्टल रोड घेतली, नवी मुंबई एअरपोर्ट घेतली, रो कनेक्टिव्हिटी करून घेतली. त्याचं टोटल बजेट मी अंदाज घेतलं तर लगभग 3 लाख कोटी आहे. आता 50 वर्षामध्ये कोणी पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट 3 लाख कोटीचं आतापर्यंत काय केव्हा पण असं प्रोजेक्ट बनवलंच नाही, आणि पूर्वी नाही बनवलं, आणि आजच्या तारीख मध्ये पण असं दिसतंय की पुढे पण नाही बनवून शकणार. तर ते आपण कसं करून घेतलं की 3 लाख कोटीचं इतकी मोठं प्रोजेक्ट आपण करून घेतले, आणि त्यांची फुल प्रोजेक्टचं फायनान्सिंग वगैरे करून घेतली. बिकॉज हे प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण त्रास आहे आणि गव्हर्नमेंटची सेक्टर करायचं तर नामुमकिन दिसतंय. तर हे काय होतं की आपण करू शकतायत, बिकॉज फ्युचरमध्ये आम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट घ्यायचे, तर ह्याचं काय आहे ते आपण हे करून घेतलं आणि कसं करून घेतलं सर, हे एक प्रश्न आहे. आणि सेकंड प्रश्न आहे, याचं उत्तर देऊन देतो निरंजनजी, नाही तर मी विसरून जाईल. त्यामुळे बरं. पहिलं याचं उत्तर देऊन मग आपला दुसरा प्रश्न घेतो. चालेल. मी आपला आभारी. आपण अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला. असं आहे की मला आठवतं की साधारण 2002-2003 साली ज्यावेळेस मी अर्थसंकल्पावर चर्चा करत होतो, त्यावेळेस मी MMRDAचं बजेट मांडलं होतं, आणि त्यावेळेस मी सांगितलं की यावर्षी MMRDA मध्ये 500 कोटी रुपये आले, 150 कोटी आपण खर्च केले आणि 250 कोटी रुपये आपण बँकेत टाकले. मी म्हटलं ही काय MMRDA बँक थोडी आहे, याचं काम डिपॉझिटवर पैसा खाणं थोडी आहे. या बॅलन्स शीटच्या भरोश्यावर आपण 15,000 कोटीची कामं करू शकतो. पण दुर्दैवाने ते काही झालं नाही. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी अशा प्रकारचे जे आपले कॉर्पोरेशन्स होते ते लिव्हरेज केले, आणि ते लिव्हरेज करून त्यांच्या बॅलन्स शीटवर काय होतं की आपण समजा 1 लाख कोटीची कामं मुंबईमध्ये करायची आणि ती राज्याच्या बजेटमधनं करायची, तर राज्याचं सगळं फिस्कल स्पेस हा मुंबईने खाऊन टाकला तर ग्रामीण भागाला काय मिळणार आहे? मग ग्रामीण भागात कामं होऊ शकणार नाही. त्या मुंबईतलं कुठलंही काम राज्याच्या फिस्कल स्पेसमध्ये घ्यायचं नाही, आणि त्या दृष्टीने आपण यांच्या बॅलन्स शीट लिव्हरेज करून, आणि मग मी स्वतः जपानला गेलो, माननीय मोदीजींशी भेटलो, आणि जपान सरकारकडनं आपण त्या ठिकाणी अतिशय लो कॉस्ट फंडिंग मिळवून घेतलं. म्हणजे जवळजवळ आपल्याला 50-60 हजार कोटी रुपये तर जपान सरकारने 0.5% दिलेले आहेत. 40-40 वर्षाचं लोन दिलेलं आहे, 10-12 वर्षाचं मोरेटोरियम त्याच्यावर आहे. आपली अंडरग्राउंड मेट्रो असेल, आपली ट्रान्स हार्बर लिंक असेल, याच बॅलन्स शीटवर आपल्या मेट्रोज आपण त्या ठिकाणी फंड करून घेतल्या. आपण आपल्या सिडकोचा उपयोग करून सिडकोला लिव्हरेज करून आपण नवी मुंबई एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी फिजिबल करून घेतलं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्याचा नीट आपण बॅलन्स शीटचा उपयोग केला. दुसरं आपण काय केलं की नागपूर मुंबई एक्सप्रेसवे होता, तर नागपूर मुंबई एक्सप्रेसवे मध्ये आपण असं सांगितलं की आपल्याला हा राज्याच्या फिस्कल स्पेसमध्ये घ्यायचा नाही आहे, आणि म्हणून आपण लँड सिक्युरिटायझेशन मॉडेल त्याच्यामध्ये आणलं, आणि जवळजवळ त्याला 60 ते 70 हजार कोटी रुपयाची लँड बँक दिली, की जी अतिशय बांद्रासारखी लँड दिली. लँड आपण त्या ठिकाणी लँड त्यांना दिली जिथे MMRDAचं ऑफिस आहे, आणि ही त्यांच्या नावाने केल्यामुळे त्यांची जी बॅलन्स शीट आहे त्याला एक सिग्नल ब्रेक होतोय का? सिग्नल ब्रेक झालाय. फिस्कल स्पेस मध्ये ते न आल्यामुळे आपल्याला ते बाहेरच्या बाहेर फायनान्सिंग करता येतं. असे वेगवेगळे मॉडेल आपण इतके त्याच्यामध्ये वापरले, आणि या मॉडेल्सच्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्र हे इतकं स्ट्रॉंग स्टेट आहे. आता आपल्या ट्रान्स हार्बर लिंक करता ज्यावेळी जपान गव्हर्नमेंटने 18,000 कोटी रुपये आपल्याला 0.5% व्याजाने दिले, त्यावेळी प्रश्न असा उठला की त्या आपल्या केंद्र सरकारची अशी आहे की राज्याने तो कर्ज घ्यावा आणि ते मग MMRDAला द्यावं. मी केंद्र सरकारकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आमच्या बॅलन्स शीटवर आम्ही घेतलं तर आमची फिस्कल स्पेस जाईल,
मग आम्हाला ग्रामीणमध्ये कमी कामं करावे लागतील. लोक आम्हाला म्हणतील मुंबई करता ग्रामीण भागावर अन्याय करता. आमची कॉर्पोरेशन जी आहे MMRDA ही चांगली आहे, आम्हाला डायरेक्ट लोन घेऊ द्या. त्यावेळी तिथले जे फायनान्स सेक्रेटरी होते त्यांनी सांगितलं शक्य होणार नाही. आता जे RBIचे आपले गव्हर्नर आहेत यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली, दास साहेबांनी, आणि त्या माध्यमातनं एक कॅबिनेटनी तिथला निर्णय घेतला की देशभरामध्ये ज्या ज्या गव्हर्नमेंटचे असे अंडरटेकिंग असतील की ज्यांचा ग्रेडेशन हा A आहे त्यांना डायरेक्ट कर्ज घेता येईल. आणि त्याच्यामुळे मग आपल्याकडे MMRDA, MIDC आणि सिडको हे 3 महामंडळ असे झाले की ज्यांना थेट कर्ज घेण्याची, परदेशी कर्ज त्यांच्या बॅलन्स शीटवर घेण्याची परवानगी मिळाली आणि त्या माध्यमातून हे कर्ज आपण त्याच्यावर घेतलं. तर थोडे मला असं वाटतं की महाराष्ट्र एक मजबूत राज्य आहे. केवळ याची बॅलन्स शीट जी आहे ही योग्य प्रकारे लिव्हरेज जर आपण केली, आणि लँड ऍसेट जो आपला आहे हा आपला सगळ्यात मोठा ऍसेट आहे, या ऍसेटला आपण जर योग्य प्रकारे लिव्हरेज केलं तर किती पैसा आपण उभा करू शकतो, आणि म्हणून तसा तो पैसा आपण उभा केला. मला वाटतंय की साहेब आपण सरकारमध्ये न होता आपण प्रायव्हेट सेक्टर मध्ये आलं तर काय उद्योग आपण करू शकणार असं मला दिसतंय. किरणजी चेअरमन करून टाका. काय माझं सेकंड प्रश्न हे आहे, आपण RBIचे गव्हर्नर साहेबांचं शिफारिश केली की ते आपणला मदत केली. आता काय झाले साहेब की फिस्कल जे प्रुडन्स मध्ये केलेले आहे ते मध्ये आज 7 लाख कोटी बँकाकडे पैसे पडलेले आहे, पण ते उद्योग मध्ये देत नाही, स्टेट्सला देत नाही, कोणाला देत नाही, पण बँक परत RBI मध्ये डिपॉझिट करून ठेवले. आमचं एक रिक्वेस्ट होती की जे लिक्विडिटी क्रिएट केलेली आहे ते आतापर्यंत मार्केटमध्ये नाही येत आहे, SMEs कडे नाही आहे, बिल्डर कडे नाही आहे, प्रेस कडे नाही आहे, मीडियाकडे नाही दिले, न्यूजपेपरला नाही दिले, कोणाला नाही दिले, पण ते रिव्हर्स बँक सगळे पैसे RBI मध्ये ठेवले. आपण दास साहेबांना, आमच्या गव्हर्नर साहेबांना एक शिफारिश करा की ऍटलीस्ट हे पैसे आपण काय पण क्रेडिट गॅरंटी द्या, काय पण करा, पण हे पैसे आपण उद्योग मध्ये दिले तर हे परत जे इकॉनॉमी कोविडचे कारण हे सगळे ठप झालेले आहे ते परत स्टार्ट होऊन जाईल. हे आमची विनंती आहे की आपण हे आपणचं जे रिलेशन आहेत दास साहेबांकडे ती शिफारिश, तर आमचे उद्योगसाठी आपण हे शिफारिश करा की हे परत 7 लाख कोटी पडलेले आहे, आम्हाला उद्योग मध्ये पाहिजे, सगळे डेव्हलपमेंटसाठी पाहिजे, ते आता लवकर करून घेतले तर हे छान उत्तम होईल सर. आपण अतिशय योग्य मागणी या ठिकाणी केली आहे. मुळातच कोविड नंतर सगळी अर्थव्यवस्था रिस्टार्ट करण्याकरता मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी पुश करावी लागेल, त्याशिवाय अर्थव्यवस्था आपली रिस्टार्ट होणार नाही. आणि म्हणूनच केंद्र सरकारने विनंती केली आणि RBIने लिक्विडिटी मोठ्या प्रमाणात वाढवली आणि जवळजवळ 3.2% ऑफ GDP एवढी लिक्विडिटी उपलब्ध करून दिली आहे. पण आपण म्हणतात तेही खरं आहे, म्हणजे रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये बदल केल्यानंतर केवळ RBIने ऋणभार कमी केला, बाकीच्यांनी तो केला नाही, आणि मॅक्सिमम बँकांनी रिव्हर्स रेपो डिपॉझिट केला आणि त्याच्यामुळे ही लिक्विडिटी आलेली नाही. मला असं वाटतं की आता सगळ्यात पहिल्यांदा हे करण्याची आवश्यकता आहे. जसं मध्यंतरी आपल्या SME करता क्रेडिट गॅरंटीची स्कीम केंद्र सरकारने घोषित केली आणि त्यामुळे तिथे लिक्विडिटी पुश होईल, अशी सर्वच प्रकारची क्रेडिट गॅरंटीची स्कीम किंवा काही कंपल्शन हे बँकांवर घालावंच लागेल. कारण आता जर अर्थव्यवस्था रिस्टार्ट करायची असेल तर ही सगळी लिक्विडिटी ही उद्योगामध्ये पुश झाली पाहिजे, आणि त्या दृष्टीनं आपण केलेली सूचना योग्य आहे. मी स्वतः या संदर्भात निश्चित प्रयत्न करेन. देवेंद्रजी, मला निरंजन त्यांचा प्रश्न ऐकून एक मनामध्ये आशा निर्माण झाली. आपल्याला एक चांगल्या अर्थमंत्र्याची गरज आहे असं नाही का वाटत? त्याने आपल्या अर्थमंत्री ज्या आहेत निर्मलाजी, या खरोखर चांगल्या, अत्यंत हुशार आहेत, अत्यंत बॅलन्स्ड आहेत आणि योग्य दिशेने त्या काम करत आहेत. आता माझा जर तुम्ही विचार केला तर मला आता महाराष्ट्रातच राहायचं आहे. आता तरी महाराष्ट्रातनं मला घालवू नका. पण कारण केंद्राची जी आर्थिक धोरणं आहेत ती मला म्हणजे हा एक सतत गोंधळाचा मुद्दा नाही का, म्हणजे गंभीर मुद्द्यावरती ते सातत्याने चाललेलं. आता या मुद्द्यावर जवळपास 4000 वेगवेगळ्या सूचना, प्रतिसूचना सर्व राज्यांनी मिळून दिल्यात. हे जे कोविडचं, करोनाचं जे प्रकरण हाताळणं सुरू आहे, 4000 सूचना झाल्या. मला वाटतं की त्या 25,000 पत्राच्या त्या चार्जशीट सारखंच हे नाही का, की नक्की काय अंमलात आणायचं, याच्यात गोंधळ मोठ्या प्रमाणात असं नाही वाटत तुम्हाला?
नाही, मला असं वाटतं की याला जर आपण थोडंसं बायफर्केट केलं ना, तर हे सूचना सगळ्या सारख्याच येतील. कारण प्रत्येक उद्योगाने आपापल्या उद्योगाकरता वेगळी सूचना दिली आहे. पण प्रत्येक उद्योगाची मागणी काय आहे? मागणी अशी आहे की आताच्या आमच्या वसुल्या करू नका, कारण आता आमचा उद्योग सुरू नाही आहे. आम्हाला ऍडिशनल वर्किंग कॅपिटल द्या, ही मागणी आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी झाली पाहिजे, ही सगळ्यांची मागणी आहे. आणि लिक्विडिटी म्हणजे वर्किंग कॅपिटलच्या रूपानं लिक्विडिटी पुश करा, ही सगळ्यांची मागणी आहे. पण हे होतंय का? हे होत नाही असं नाही का नाही, वाटत? नाही, हे आता सरकार हे घोषित करेल. असं आहे की सरकारने पहिल्यांदा लिक्विडिटीची व्यवस्था उभी केली. आरबीआयने ज्यावेळेस रिव्हर्स रेपो मध्ये चेंज करून आणि जवळजवळ 1.6% आपल्याकडे जीडीपीच्या लिक्विडिटी होती, ती 3.2% म्हणजे जवळजवळ दुप्पट केली. आणि कदाचित काही लोकांचं म्हणणं आहे की भविष्यात ती अजून वाढवावी लागेल, तर वाढवायला काही हरकत नाहीये. मला असं वाटतं 5%पर्यंतही जायला काही हरकत नाहीये. पण हे सगळं आता करत असताना म्हणजे शेवटी वेज अँड मीन्स करता 60%चं लिव्हरेज आता स्टेट्सलाही दिलं आरबीआयने. तर हे सगळं करत असताना आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतील. आपल्याला याची कल्पना आहे की आता ज्यावेळेस आपण फिस्कल डेफिसिटचे सगळे नॉर्म्स हे पार करू आणि नवीन आपल्याकरता इंडिकेटर्स तयार करू, तेव्हा आपल्याला एक मिड टर्म आणि लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी देखील तयार करावी लागेल. बिना पॉलिसीचं जर आपण अशा प्रकारचा निर्णय घेतला, तर जो काही फॉरेन इन्व्हेस्टर आहे हा आपल्याकडे येणार नाही. कारण फॉरेन इन्व्हेस्टर हा हे बघतो की ठीक आहे बाबा, आता वेगळी परिस्थिती असल्यामुळे तुम्ही ते सगळ्या नॉर्म्स तोडतात, पण परत येण्याचे तुम्ही काही स्कीम तयार केली आहे का? म्हणजे तुम्ही पुन्हा अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याकरता काही करणार आहात का? तर ते देखील आपल्याला त्याच्यासोबत करावं लागेल. तर मला असं वाटतं की माझा अंदाज असा आहे की येत्या 7-8 दिवसांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या अनाउन्समेंट आपल्याला ऐकायला मिळतील. हे चांगलं व्हायला हवं, कारण केंद्र आणि राज्य सरकारने ज्या सूचना केल्या त्यामध्ये जवळपास 4,000 आहेत. प्रश्नांमध्ये एक प्रश्न सातत्याने येतो की करोना प्रश्नावरती राज्य सरकारची जी काही हाताळणी आहे ती, त्याच्याविषयी तुमचं मत काय? तुम्ही असतात तर वेगळं काय केलं असतं? आणि तिसरा प्रश्न असा 5-6 जणांनी विचारलाय की आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र मुंबईतनं गुजरातला नेण्याविषयीची 2 दिवसापासून जी चर्चा सुरू झालेली आहे त्याविषयी तुमचं मत काय? 3 प्रश्न मला असं वाटतं आजचे तर आत्ताचे महत्वाचे दिसत आहेत. हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. पहिले तर मी असतो तर काय केलं असतं याचा मी कधीच विचार करत नाही, कारण राजकारणामध्ये जे असतात त्यांनीच करायचं असतं, पण त्यांना सल्ले नक्की देत असतो मी. मला असं वाटतं की आता थोडीशी महाराष्ट्रातली परिस्थिती अलार्मिंग आहे. याचं कारण आपण जर बघितलं तर देशामध्ये सर्वाधिक केसेस आपल्याकडे आहेत आणि सर्वाधिक डेथ्स देखील आपल्याकडे आहेत. आणि आपण जे सांगतो की आम्ही जास्त टेस्ट करतोय त्यामुळे आमच्याकडे जास्त डेथ आहे, ते खरं नाही आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र, आपण मुंबई आणि दिल्ली कम्पेअर करतो, महाराष्ट्र आणि दिल्ली कम्पेअर करावं लागेल तर त्याच्यात दिल्लीच्या टेस्ट आपल्यापेक्षा जास्ती आहेत, पण तरी देखील तिथले एकूण पेशंट कमी आहेत आणि तिथले मौतही कमी आहेत. पण आपली काही कॉम्पिटिशन लागलेली नाही. मुळामध्ये आपला प्रश्न हा आहे की आपण लॉकडाऊन केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये सप्लाईज जे आपले पोचले पाहिजेत ते आपण पोचवू शकलो नाही. उदाहरणादाखल रेशनच्या संदर्भातला निर्णय घेता घेता आपला मे उजाडला. म्हणजे आपण ज्यांना मार्च आणि एप्रिलमध्ये लॉकडाऊनमध्ये ठेवलं त्यांच्या 3 कोटी लोकांना रेशन देण्याचा निर्णय आपण आत्ता केला आणि आता ते मे मध्ये आपण रेशन देतोय. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सप्लाईज आहेत त्या योग्य प्रकारे आपण पोहोचवू न शकल्यामुळे लॉकडाऊन पाहिजे त्या प्रमाणात पाळला गेला नाही. दुसरं असं आहे की आपण ICMRने दिलेले जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचे तंतोतंत त्याचं पालन आपण करत नाहीये. आपण बघा काय झालं की वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात पेशंट सापडायला लागल्यानंतर आपण असिम्प्टोमॅटिक टेस्टिंग बंद करून टाकलं. म्हणजे ज्यावेळी ICMR सांगत होतो की आता आपण सेकंड फेज मध्ये आहोत, सेकंड फेज मध्ये असल्यामुळे सिम्प्टोमॅटिक टेस्टिंग करा आणि आवश्यक असेल तरच असिम्प्टोमॅटिक करा, त्यावेळेस आपण चांगला निर्णय घेतला की नाही आम्ही असिम्प्टोमॅटिकही करू. आणि मग ज्यावेळेस एरिया ट्रान्समिशन आपल्याला दिसायला लागलं आणि एरिया स्प्रेड आपल्याला दिसायला लागला त्यावेळी ICMRने सांगितलं की आता अग्रेसिव्ह टेस्टिंग करा आणि असिम्प्टोमॅटिक टेस्टिंग करा. त्यावेळी आपण निर्णय घेतला की आता आम्ही असिम्प्टोमॅटिक टेस्टिंग करणार नाही. परिणाम काय झाला? एक्सपोनेन्शियल वाढ होते. बघा काय आहे की याचं कंटेनमेंट जर केलं नाही तर ती वाढ एक्सपोनेन्शियल होते. आज आपण बघू शकतो वरळी असेल किंवा या ठिकाणी आपला धारावी असेल, एरिया स्प्रेड आहे. आज आम्ही वरळीचं सांगितलं की वरळीमध्ये आता आम्ही त्या ठिकाणी कंटेन केला. आपण कंटेन करण्याकरता काय केलं वरळीमध्ये? तर असिम्प्टोमॅटिक पेशंटचं टेस्टिंगच बंद करून टाकलं. म्हणजे हे जे काही आपण कंटेनमेंट केलं आहे हे कंटेनमेंट आपण आर्टिफिशियल केलं आहे, हे नॅचरल कंटेनमेंट नाही आहे. हे काही स्प्रेड थांबलेला नाही आहे. आपण असिम्प्टोमॅटिकचं त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात तपासणीच करत नाहीये. तर मला असं वाटतं की कुठेतरी अत्यंत कडक
याच्यामध्ये जी काही दिशा घ्यायला पाहिजे होती ती दिशा आपण घेऊ शकलो नाही. तथापि माझं मत आहे की अजूनही काही त्यात वेळ गेलेली नाही. राज्य सरकारने जे केलंय त्याचं आमचं पूर्ण समर्थन आहे. आता काही राज्य सरकार वेगळं आणि आम्ही वेगळं, म्हणजे मी राज्य सरकारला सजेशन्सच दिले. मी राज्य सरकारवर एकदाही टीका केली नाही. मी राज्य सरकारला पत्र दिलं, मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो. खरं तर या संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये पंतप्रधानांनी 2 वेळा ऑल पार्टी मिटिंग घेतली, पण महाराष्ट्रामध्ये एकही ऑल पार्टी मिटिंग झाली नाही. पण माझी त्याची तक्रार नाही. आवश्यकता वाटली तर आम्ही स्वतःहून समोरून फोन केले किंवा पत्र पाठवले. तर मला वाटतं की आता ही सिच्युएशन अलार्मिंग आहे. अलार्मिंग सिच्युएशन मध्ये आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागेल आणि विशेषतः जिथे एरिया स्प्रेड आहे त्या ठिकाणी असिम्प्टोमॅटिक टेस्टिंग करून आणि मोठ्या प्रमाणात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं हे आपल्याला वेगाने त्या ठिकाणी करावं लागेल असं माझं मत आहे. या व्यतिरिक्त नाही, पण पुणे मुंबई लॉकडाऊन मध्ये म्हणजे अनेकांचा तो एक मुद्दा आहे की पुढच्या काही दिवसात सुद्धा पुणे मुंबईला काही शिथिलता मिळणार नाहीये. पुणे मुंबई नाशिक काही प्रमाणात नागपूर याला शिथिलता मिळाली नाही. अख्खा महाराष्ट्र जरी खुला झाला तरी अर्थव्यवस्थेवरती त्याचा काय चांगला परिणाम होणार नाही. अर्थातच अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होईल आणि म्हणून आपल्याला आता या परिस्थितीमध्ये थोडा पलीकडचा निर्णय घ्यावा लागेल. हाऊ टू को एक्झिस्ट विथ कोविड, हाऊ टू को एक्झिस्ट विथ कोविड असा विचार आपल्याला करावा लागेल. कारण आपण जीएसटी भरण्याकरता लास्ट डेट देऊ शकतो, इन्कम टॅक्स भरायला लास्ट डेट देऊ शकतो, पण कोविडला आपण म्हणू शकत नाही की बाबा 31 ऑक्टोबर तुला दिली, याच्यानंतर दिसायचं नाही. त्यामुळे तो जोपर्यंत आपल्याला त्याच्यावर औषध मिळत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत आपल्याला जगावं लागणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये किती दिवस आपण अर्थव्यवस्था बंद करू? जसं अनेक लोकांनी सांगितलं की अर्थव्यवस्था बंद राहिल्याने अधिक लोक मरतील, अधिक लोकांवर मेंटल त्याचा ट्रॉमा तयार होईल. म्हणून आता आहे त्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेतली कुठली अंग सुरू करता येतात याचा विचार आपण केला पाहिजे. उदाहरणादाखल काल माझ्याकडे डायमंड बुर्स जे आहेत त्यांचं पत्र आलं, मी ते माननीय उद्योजकांकडे पाठवलं. त्यांनी एक चांगला प्लॅन तयार केला की कुठल्याही परिस्थितीत सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग आपण म्हणू आणि लॉकडाऊन न तोडता आम्ही आमचा एक्सपोर्ट चालवू शकतो. अगदी कमी लोकांमध्ये आम्ही काम करू शकतो आणि त्यातनं आमचा एक्सपोर्ट चालू होऊ शकतो. आज 90% कंटेनर जाणं सुरू झालेलं आहे जीएनपीटी वरनं. आज जर डायमंड बुर्सचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट सुरू झाला तर केवढी मोठी इकॉनॉमीला त्याचा फायदा मिळतो. कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त फॉरेन एक्सचेंज ते अर्न करतात, आपल्याला जीएसटी मिळतो. अशा प्रकारचे उद्योग शोधून काढावे लागतील की ज्यांना आपल्याला सुरू करता येईल. आणि आता कन्स्ट्रक्शनचा उद्योग आहे. आता कन्स्ट्रक्शनच्या उद्योगामध्ये मला वाटतं मोठ्या प्रमाणात त्यात आता आपल्याला सूट दिली पाहिजे. त्यांच्यावर आपण काही बंधनं टाकता येतील, पण ती बंधनं टाकून देखील आपल्याला काही सूट या द्याव्या लागतील. तर त्याचा विचार हा करण्याची आवश्यकता आहे. पण मग केंद्राने पण आणि राज्यांनी पण याविषयी जरा आउट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घ्यायला हवेत असं नाही वाटत? प्रचलित पद्धतीनं सगळं सुरू आहे, खूप जास्त काळजी घेतली जाते जरा किंवा केली जाते. मला असं वाटतं की केंद्र सरकारला हे लक्षात आलंय म्हणून केंद्र सरकारने एक लिबरल रेजिम सुरू केली आहे. राज्य सरकारलाही थोडं बोल्ड या ठिकाणी व्हावं लागेल. बघा काय असतं की अशा परिस्थितीत तुम्ही असं केलं तरी आणि तसं केलं तरी टीकाही होत असते. बरोबर, अगदी बरोबर. टीका करायची नसते. आपल्याला जे जनतेच्या हिताचं आहे ते करावं लागतं आणि लेसर एव्हिल म्हणजे अनेक वेळा दोन्हीकडे ज्यावेळेस एव्हिल असतं तर लेसर एव्हिल काय आहे याचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं, लॉंग टर्मचा विचार करावा लागतो. तर मला वाटतं की थोडी अजून लिबरल रेजिम ही राज्य सरकारने घेतली पाहिजे असं माझं मत आहे. तुमचा जो दुसरा प्रश्न होता ISF-चा तो अत्यंत महत्वाचा आहे. खरं म्हणजे या संदर्भात 2006 साली पहिल्यांदा इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर महाराष्ट्रात मुंबईत व्हावं असा विचार समोर आला आणि त्याकरता केंद्र सरकारने पर्सी मिस्ट्री कमिटी तयार केली, हाय पॉवर कमिटी, जी केंद्र सरकारची कमिटी होती. फेब्रुवारी 2007 ला पर्सी मिस्ट्री कमिटीने चिदंबरम साहेबांना आपला अहवाल दिला आणि त्यात सांगितलं की मुंबई हेच अतिशय फिट आहे, इथे तात्काळ फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर तुम्ही तयार करा. फेब्रुवारी 2007 ला हा अहवाल गेल्यानंतर 2014च्या जुलैपर्यंत ते सरकार होतं, दोन्हीकडे एकच सरकार होतं. या 7 वर्षामध्ये एक पान देखील हललं नाही, एक पानही नाही, काहीही त्याच्यामध्ये एक पत्रव्यवहार देखील झालेला नाही. दरम्यान 2007 सालीच व्हायब्रंट गुजरातमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांनी घोषणा केली की आम्ही गांधीनगरला गिफ्ट सिटी तयार करणार आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर तयार करणार. त्यांनी त्याच्यावर कन्सल्टंट अपॉइंट केला. 2012 पर्यंत त्याचे प्लॅन्स तयार केले. 2012 ला त्याची घोषणा केली आणि त्याची सुरुवात केली.
2014ला केंद्रातलं सरकार बदललं, महाराष्ट्रातलं सरकार बदललं. बदलल्याबरोबर 2015 साली मी स्वतः एक याच्यावर इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर मुंबईत झालं पाहिजे याची कमिटी तयार केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना त्या कमिटीचं चेअरमन केलं आणि त्यातनं त्याचे निकष आणि आराखडे तयार करून केंद्र सरकारकडे आपण पाठवले. दरम्यान 2016च्या दरम्यान जो आपला SEZचा कायदा आहे, या कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल करून त्याला फायनान्शियल SEZ करता येईल अशी मान्यता दिली आणि मग त्याच्या अंतर्गत गिफ्ट सिटीचाही अर्ज होता, आपण देखील त्याच्यात अर्ज केला. गिफ्ट सिटीचं काम इतकं पुढे गेलं होतं कारण त्यांनी 2012 साली काम सुरू केलं होतं, त्यामुळे त्यांना तात्काळ मान्यता मिळाली. आपण BKCचा अर्ज केला, आपला अर्ज 2017ला तिथे ऍक्च्युअली सगळ्या पूर्तता करून त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्याच्यावर त्यांनी आपल्याला सांगितलं की 16च्या कायद्याप्रमाणे तुम्हाला 50 हेक्टर कॉन्टिग्युअस जमीन पाहिजे आणि तुमची कॉन्टिग्युअस जमीन नाही आहे. पुन्हा तो आपल्याकडे परत आला. परत आल्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा अभ्यास केला आणि मग आपण असं म्हटलं की सगळ्या जमिनीवर तर बांधकाम करावं लागत नाही, त्यामुळे कन्सल्टंट अपॉइंट करून आपण ग्रीन झोनची जी जागा आहे ती पण त्याच्यामध्ये ऍड केली. तिला आपण ग्रीनच दाखवलं आणि बांधकाम हे दुसऱ्या भागात करता येईल आणि 50 हेक्टर कंटिग्युअस जमीन ही आपण तयार करून त्यांच्याकडे पुन्हा ते पाठवलं. मग प्रश्न असा आला की एक IFSC असताना दुसरा IFSC करता येईल का, त्याच्यात चर्चा झाली. त्याच्यावर तेव्हाच्या SBIच्या चेअरमन अरुंधती होत्या, त्याच्यानंतर दुसरे आपले जयकुमार होते, मला वाटतं ते कुठल्या तरी बँकेचे चेअरमन होते, यांची कमिटी झाली. त्यांनी एक अतिशय चांगलं डॉक्युमेंट तयार केलं की हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी कसे होतात आणि हे कसं करता येईल. ते आम्ही केंद्र सरकारला पाठवलं. त्यावर केंद्र सरकारने सांगितलं की ठीक आहे, आम्ही याला मान्यता देऊ. आता इथे घोषित केलाय, इथे रिस्पॉन्स कसा मिळतो याचं वर्षभर आपण बघू आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हालाही मान्यता देऊ. दरम्यानच्या काळात आपल्या BKCला बुलेट ट्रेनचं स्टेशन करायचं ठरलं. ते स्टेशन करण्याकरता जेव्हा जागा मागितली त्यावेळेस मी कॅबिनेटचा निर्णय केला की आम्ही जागा तेव्हाच देऊ जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमची IFSCची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला या प्लॅनमध्ये इंटिग्रेट कराल. आणि मग रेल्वे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आणि केंद्र सरकारने ते देखील मान्य केलं आणि त्याचं डिझाईन आपण तयार केलं की अंडरग्राऊंड आपल्या याचं स्टेशन, बुलेट ट्रेनचं स्टेशन आणि त्याच्यावर IFSCची बिल्डिंग, त्याला स्पेशल हाईट पाहिजे होती, त्याची परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि त्याचे सगळे आराखडे आपण तयार केले आणि अजूनही केंद्र सरकारने ते नाकारलेलं नाही, ते केंद्रात पडलेलं आहे. आता यात कालचा जो प्रश्न आला तो काय आहे तर 2019च्या डिसेंबरमध्ये एक कायदा तयार झाला ज्या कायद्याने IFSC करता रेग्युलेटरी अथॉरिटी तयार केली. या रेग्युलेटरी अथॉरिटीचं ऑफिस हे गांधीनगरला होईल. कारण काय होईल तर तिथे 16 पासनं IFSC तयार आहे, त्याचं काम चाललेलं आहे, IFSC फंक्शनिंग आहे, फायनान्शियल SEZ फंक्शनिंग आहे, त्यामुळे त्याशिवाय दुसरीकडे ते कार्यालय होऊ शकत नव्हतं. त्यामुळे ते कार्यालय तिथे करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे 2007 पासून 2014 पर्यंत ज्यांनी नाकर्तेपणा दाखवला, कुठलंही काम केलं नाही, आता ते आमच्यावर आरोप करतायत. आम्ही आल्याबरोबर इतक्या परिस्थितीमध्ये इथपर्यंत ते आणून ठेवलं. ड्रॉइंग डिझाईन तयार आहे, प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे, पाठपुरावा चाललाय, याही सरकारने पाठपुरावा केला. आणि मी तर तुम्हाला सांगतो, अगदी जे काही मला थोडं अर्थव्यवस्था कळते, मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत मुंबईचं IFSC होणार नाही तोपर्यंत गुजरातमध्ये जे ISFC आहे ते पूर्ण पॉप्युलेट होऊ शकणार नाही. कारण मुंबईचा आपला एक वेगळा फायनान्शियल सेंटर म्हणून एक वेगळी ओळख आहे आणि सगळं फ्रंट एंडिंग मुंबईला होऊ शकतं आणि सगळं बॅक एंडिंग हे गुजरातमध्ये होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे लंडनमध्ये तर 3 ठिकाणून चालवतात फायनान्शियल सेंटर. असं नाहीये की एकाच ठिकाणी ते चाललं पाहिजे. आणि म्हणून केवळ राजकारण करण्याच्या ऐवजी जो प्रयत्न आतापर्यंत आम्ही करून ठेवलेला आहे त्याला अधिकची भर या सरकारने दिली पाहिजे. मला वाटतं दोनच छोटेसे मुद्दे या संदर्भात. एक तर म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार 2014 पर्यंत होतं, त्यांच्या याविषयीच्या न निर्णायकी कारभारामुळे तेव्हा मुंबईत काम झालं नाही, हा एक मुद्दा स्पष्ट झाला असा तुमचं म्हणण्याचा अर्थ आहे. आणि दुसरं असं की गुजरातला जे काही गेलेलं असलं तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडे जर धोरण असेल तर तशाच पद्धतीचं तसंच केंद्र, एक दुसरी त्याची शाखा किंवा स्वतंत्र केंद्र मुंबईत उभं राहू शकतं. बरोबर, असंच म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर आहे. आणि याच्यात तर मी दुसराही विचार केला होता, ज्यावेळेस याच्यामध्ये अडचणी येत होत्या त्यावेळेस मी असा विचार केला की आम्ही नॉन SEZ केलं तर काय होईल. शेवटी फायनान्शियल सर्व्हिसेस करता मुंबई हे तर महत्वाचं केंद्र आहेच. नॉन आपण SEZ केलं तर कदाचित काही टॅक्स बेनिफिट मिळणार नाही, ज्यांना टॅक्स बेनिफिट्स पाहिजे आहेत ते लोक येणार नाही. पण मुंबईला फायनान्शियल
सर्व्हिसेसच्या शिवाय जगातल्या मोठ्या कंपन्यांचं चालूच शकत नाही. त्यामुळे त्यातला एक पर्याय हा देखील होता की आपण एफसीझेड जर मागितलं नाही तर केंद्राची परवानगीचीच आवश्यकता नाही आपल्याला. पेशी मिस्त्री कमिटीच्या रिपोर्ट मध्ये एसीजेडची त्यांनी शिफारस केलेली आहे मला केली आहे. पण त्यानंतर काय झालं की मी डॉइच बँकेची आणि 3-4 बँकेच्या लोकांशी चर्चा करून एक अजून एम्पॉवर्ड कमिटी तयार केली की आपल्याजवळ ऑप्शन्स काय आहे. त्यातलं एक ऑप्शन हे आलं की एसीझेड केलं नाही तरी चालतं, एसीझेड न करता देखील आपण फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर या ठिकाणी सुरू करू शकतो आणि भविष्यात त्याला एसीझेडचा दर्जा आपण देऊ शकतो. तर तोही विचार करता येतो. त्यामुळे वेअर देर इज अ विल देर इज अ वे. मला असं वाटतं की राजकारण करायच्या ऐवजी मार्ग शोधला पाहिजे. मला वाटतं संग्राम तुमच्याकडे बरेच प्रश्न दिसतात. परत खूप प्रश्न आहेत, पण आता वेळही आपल्याकडे कमी आहे. काही आपल्या या उपक्रमाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून आहेत. बेळगावची संस्था आहे मुळातली. फडणवीस यांना माहिती आहे की बेळगाव आणि महाराष्ट्र असा एक वेगळा संबंध आहे आणि याबद्दल काल शरद पवार यांच्याशी गप्पातही सुरुवातच त्यांनी या निमित्तानं केली. गेली 60 वर्ष महाराष्ट्र कर्नाटक सीमा हा प्रश्न काही सुटू शकलेला नाही. पहिला लढा संयुक्त महाराष्ट्राचा सुद्धा 56 साली जयंतराव टिळकांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्येच झाला. परत 58ला भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्याग्रह झाला. त्यावेळेस 28,000 सत्याग्रहांनी भाग घेतला, पण काही प्रश्न सुटला नाही. अजूनही सुटला नाही. 6 दशकं झाली. आज आपण हिरक महोत्सव साजरा करतो आहोत. महाराष्ट्राच्या भाळी लिहिलेली ही एक दुखरी जखम आहे असं किरण ठाकूर यांचं म्हणणं आहे. त्यांना असं वाटतं की या महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांची जी संस्कृती आहे ती टिकवण्यासाठी आपली काही योजना आहे का केंद्राच्या मदतीने? मला असं वाटतं की ही योजना केंद्राची मदत फार मिळेल असं कोणी समजण्याचं कारण नाही, कारण केंद्राला सगळी राज्य सारखी असतात, पण ही महाराष्ट्रानेच आपल्या भरोशावर केली पाहिजे. आम्ही सरकारमध्ये असताना काही योजना करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की ही गोष्ट अगदी खरी आहे की याची खंत आपल्या सगळ्यांनाच आहे की 60 वर्ष झाले पण आपण हा प्रश्न काही सोडवू शकलो नाही. दुर्दैवाने कधी कधी आपल्या एकूण लीगल सिस्टीम मध्ये देखील हा एक फ्लॉ आहे की अशा ज्या काही जखमा असतात या वाहतच राहाव्यात. इतकी वर्ष अशा प्रकारचा आपला तो कायदेशीर लढा देखील त्या ठिकाणी चालतो. आपण देखील म्हणजे आमच्या आधीचं सरकार असेल, आमचं असेल किंवा आताचंही असेल, हा कायदेशीर लढा आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न करतो. फक्त यात एक गोष्ट महत्वाची जी मला पाहायला मिळाली ती म्हणजे आपण आपला मूळ स्वभाव जो आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा, आपण लिबरल आहोत आणि आपल्याकडे तेलुगू भाषा असेल, कन्नड भाषा असेल, याचे जे लोक आपल्या सीमेवर आपल्याकडे ते बोलणारी मंडळी आहेत त्यांच्या शाळाही आपण चालू देतो, त्या भाषेला आपण जतन करतो. पण दुर्दैवाने कर्नाटकमध्ये मात्र जणू काही भारत पाकिस्तान आहे अशा पद्धतीनं आपल्या मराठी माणसाला वागवलं जातं आणि मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न केला जातो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि म्हणजे याच्यामध्ये या एका गोष्टीवर तिथल्या सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत आहे. जेवढे पक्ष सत्तेवर आले तिथे भाजप यो का काँग्रेस यो का अजून जनता दल यो का अजून तिसरा सेक्युलर यो, सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे हाच प्रयत्न केला की मराठी माणसावर तिथला अन्याय होऊन मराठी माणसाने आपली संस्कृती सोडली पाहिजे. पण खरं अभिनंदन केलं पाहिजे ते तिथल्या मराठी माणसाचं की एवढे अत्याचार होऊ नये, त्यांनी त्या ठिकाणी आपली संस्कृती जपली. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि ते उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि हा प्रश्न सोडवण्याकरता माझं तर मत असं आहे की शेवटी या लोकशाहीमध्ये सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च अधिकार आहेत. कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ या संदर्भातले निर्णय घेतले पाहिजेत. कोर्ट कमिशनरचं काम पूर्ण करून आणि त्याचा निर्णय दिला पाहिजे अशी अपेक्षा आपण करूया. आणि तोपर्यंत या आपल्या बांधवांना जी मदत करता येईल ती आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करूया. इथे काही प्रश्न दिसतात. राकेश म्हणून आहेत नाशिकहून, त्यांनी जरा राजकीय प्रश्न विचारला. ते म्हणतात या सध्याच्या परिस्थितीत सरकारचे हात मजबूत करायचे सोडून तुम्ही राज्यपाल साहेबांकडे तक्रारी करत का बसता? मी राज्यपालांकडे एकूण 3 वेळा गेलो आणि पहिल्यांदा जे राज्यपालांकडे गेलो ते पहिल्यांदा मी माननीय उद्धवजींना फोन केला. माननीय उद्धवजींना सांगितलं की मोठ्या प्रमाणात रेशन लोकांना मिळत नाही आणि आपण जो निर्णय घेतलेला आहे, केंद्र सरकारने 2 रुपये 3 रुपये किलोचं रेशन दिलं, त्यासोबत 5 किलो मोफतचे रेशन दिलं, हे एकत्रित देण्याचा त्यांनी निर्णय केला. पण आपण म्हणतो आधी हे घेतलं तर ते देऊ. सगळ्या राज्यांनी ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही आहे अशा सगळ्यांना रेशन देण्याचा निर्णय घेतला.
आपण रेशन कार्ड असलेल्या 3 कोटी लोकांना रेशन देत नाहीये आणि म्हणून याच्यावर निर्णय करा. मी भुजबळ साहेबांशी बोललो, त्याच्यातनं कुठलाही मार्ग न निघाल्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून मी राज्यपालांना त्या संदर्भातलं निवेदन दिलं. दुसऱ्यांदा मी राज्यपालांना भेटायला गेलो पालघरची घटना झाल्यानंतर आणि अशा प्रकारची इतकी भयानक घटना झाल्यानंतर आणि हे सगळी परिस्थिती असल्यानंतर साहजिकच विरोधी पक्षनेता म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जसं उद्धवजींना मी पत्र लिहिलं तसं राज्यपालांनाही मला पत्र दिलं पाहिजे. त्याप्रमाणे मी राज्यपालांना भेटायला गेलो आणि तिसऱ्यांदा मी राज्यपालांना जे भेटायला गेलो, माध्यमांवर ज्या प्रकारचा दबाव तंत्राचा वापर या सरकारच्या माध्यमातून चाललाय, मग एबीपी माझाच्या वार्ताहराला जेलमध्ये टाकण्याचा विषय असो, टाइम्स नावच्या एका संपादिकेला डायरेक्ट गृहमंत्री पत्र देतात त्यांच्यावर कारवाई करा, किंवा ज्या प्रकारे अर्णव गोस्वामी यांना 12 तास बसवून ठेवलं जातं, म्हणजे जे खरे आरोपी आहेत त्यांना फिरायला पास मिळतो आणि जे संपादक आहेत त्यांना 12 तास बसाल. अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून राज्यपालांकडे, आणि एवढंच नाही तर आताची परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात एक शब्द जरी लिहिला, चांगल्या भाषेत लिहिला, तरी पोलीस पकडतात, माफी मागायला लावतात, सत्ता पक्षातले लोक जाऊन त्यांचं मुंडन करतात, त्याच्यावर पोलीस कारवाई करत नाही. आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हे दबाव तंत्राचा जो वापर आहे याच्या विरुद्ध मी राज्यपालांना जाऊन भेटलो. त्यामुळे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या राज्यपालांना भेटणंच आवश्यक होतं. राज्य सरकारचे हात मजबूत करायची आमची तयारी आहे, पण राज्य सरकारने आम्हाला आतापर्यंत बैठकीला देखील बोलवलं नाही, तरी आमची तक्रार नाही. त्यांचा रोख मला वाटतं त्या उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेवर निवडून येणं त्याविषयी असावा. नाही, त्या संदर्भात तर मला असं वाटतं की जो मार्ग राज्यपालांनी काढला तो अतिशय उत्तम मार्ग आहे. खरं म्हणजे कुठेही देशात निवडणुका होत नाहीये, त्यामुळे त्या निवडणुका टाळता आल्या असत्या. जर टाळायच्या असत्या राज्यपालांना, त्यांनी शिफारस नसते केली आणि त्या टाळता आल्या असत्या. केवळ महाराष्ट्राकरता या निवडणुका कोरोनामध्ये घेतल्या जात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं असं आहे की माननीय न्यायालयाचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयाचा सन्मान करत राज्यपालांसमोर हा प्रश्न होता की उद्धवजींचं नॉमिनेशन करायचं की नाही, ज्या संदर्भात दोन्ही बाजू होत्या, त्याच्याऐवजी राज्यपालांनी अतिशय उत्तम मार्ग या ठिकाणी काढलाय. असा बघा एक संकेत आहे की मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी त्या ठिकाणी नॉमिनेटेड होऊ नये. आपल्याला माहिती असेल युपी मध्ये हायकोर्टाने तर निर्णय दिलाय की नॉमिनेटेड व्यक्तींनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये. अर्थात हा कायद्याने हा संकेत आहे. आणि आता जो मार्ग माननीय राज्यपालांनी काढलाय त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री राहता येईल आणि त्यासोबत त्यांच्यावर हा ठपका बसणार नाही की नॉमिनेट झाले आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आले. म्हणून मला असं वाटतं बरं हा काही निर्णय भाजप घेत नाही, हा राज्यपाल घेतात. म्हणजे मला विरोधी पक्षात गिरीजी तुम्ही बघितलाय, जो ओरिजिनल मूळ विरोधी पक्षाचा देवेंद्र फडणवीस तुम्ही बघितलाय. अशी परिस्थिती असती तर सरकारला फाडून खाल्लं असतं, पण ती आता वेळ नाही आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस शांतच आहे, आवश्यक तेवढंच लिहितोय. नाही, पण याच्यात तुम्ही जे वृत्तपत्र माध्यमांविषयीच्या दबावाविषयी जे म्हणालात ना, ते ऐकल्यानंतर मला मनापासून प्रामाणिकपणे वाटते की तुम्ही केंद्रात जायला हवं. अशा मतांच्या लोकांची केंद्रात जास्त गरज आहे. असं मला वाटतं. संग्राम, आणखी काही प्रश्न आहेत? कारण एक प्रश्न इंटरेस्टिंग आहे, त्यांनी शेवट करूया मला असं वाटतं. तुम्ही विचारून घ्या. तुम्ही विचार. नाही, त्यांनी तो शेवट करायला हवा असं वाटतं, कारण तो प्रश्न खूप छान आहे. सुदाम नावाच्या कुठल्या मुलाचा विद्यार्थ्याचा दिसतोय, त्याने एवढंच फक्त विचारलंय, मी पुन्हा येणार का? तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देऊन मला पुन्हा आणलंच होतं, पण राजकीय वाकीने मला घरी बसवलं आणि विरोधी पक्ष नेतेपदी नेलं. पण जनतेचा आशीर्वाद वाया जात नाही. योग्य वेळी जनता मला पुन्हा आणेलच. अतिशय म्हणजे ज्याला विंटाज देवेंद्र फडणवीस म्हणता येईल अशा स्वरूपाचे देवेंद्र फडणवीस या निमित्तानं आपल्या समोर आले. मला वाटतं संग्राम, आपण पुढचा गेले जवळजवळ 1.5 तास देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही खूप मनमोकळ्या पद्धतीनं गप्पा केल्या. कुबेरांच्या अत्यंत अवघड अशा प्रश्नांवरही, गोगली प्रश्नांवरही त्यांनी आपली व्यवस्थित विरोधी पक्षाची भूमिका सांभाळत उत्तम अशा पद्धतीनं उत्तरही दिली. काही प्रश्नांची उत्तरं लोकांना परस्पर मिळाली पण असतील, कारण खूप प्रश्न, जवळजवळ 100-150 लोकांनी प्रश्न विचारले होते. त्यातल्या बऱ्याच प्रश्नांना कुबेर सरांच्या प्रश्नांमधून उत्तरं मिळाली असतील. हा साठीचा गझल महाराष्ट्राचा हा जो वेब संवादाची ही मालिका आहे,
ही कालपासून सुरू झाली. आज त्याचा दुसरा भाग होता. या वेब संवादाच्या मालिकेचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आहेत आणि सहप्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, हिरानंदानी ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी हे आहेत. तर दामजी श्यामजी शहा ग्रुप हे या वेब संवादाच्या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही मालिका आम्ही यशस्वीपणे सुरू केलेली आहे. खूप लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी या निमित्तानं पुन्हा एकदा या व्यासपीठावर आले आणि त्यांनाही त्यांची मतं मोकळेपणानं मांडता आली. आता देवेंद्रजी लिहायला सुरुवात करायला हवी मला असं वाटतं. नाही करीन, लिहायचा थोडा कंटाळा आहे, पण आजकाल वेगळी माध्यमं आली आहेत त्यामुळे लिहिता येईल. हा, डिक्टाफोन लिखाण करायला पाहिजे, कारण चांगल्या लोकांनी लिहिलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे या वेब संवादामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार लोकसत्ताच्या वतीनं या संपूर्ण वेब संवादामध्ये सहभागी झालेल्या शेकडो वाचकांचे, लोकसत्ता प्रेमींचे आणि फडणवीस प्रेमींचं पुन्हा एकदा त्यांचे आभार. आणि उद्या याच ठिकाणी याच वेब संवादामध्ये माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आज जो कार्यक्रम झाला देवेंद्रजींबरोबरचा, तो कार्यक्रम युट्यूबवर लवकरच जाहीर केला जाईल. युट्यूबवर तो प्रकाशित होईल. त्यामुळे आज ज्यांना या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता आलं नसेल त्यांना तो नंतर कधीही युट्यूबवर जाऊन पाहता येईल. त्याची घोषणा योग्य वेळी होईलच. पुन्हा एकदा फडणवीस यांचे आभार आणि सगळ्या सहभागी वाचकांचेही आभार. आपण इथे थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.